नमस्कार, सुप्रभात. आजच्या आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात करत आहे स्मितांजली जवळकर. नमस्कार. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद. ऋषिकेशी बंसी बिहारी, गोकुळीचा कुंज विहारी. ऋषिकेशी बंसी बिहारी, गोकुळीचा कुंज विहारी. कुणी म्हणते कृष्ण मुरारी, कुणी मिलिंद आणि मुकुंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. विश्वाचा नाथ म्हणून हासते विश्व तव वदनी, तव नामे तुझिया चरणी, नाचते यमुना जळधुंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू ताल भक्ती गीतात, तू सुरासुरात सुगंध, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. मनी वाहे भरुनी आनंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्. शुकासारिके पूर्ण जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आजचा जो समास आहे बद्ध मुक्त निरूपण, हा जो समास हा समर्थांनी आपल्या सगळ्या साधकांसाठी अतिशय प्रेमानं लिहिलेला आहे हे अगदी लक्षात येतं. कारण आपण जर बघितलं तर या दशकामध्ये पहिल्या समासापासून ते मागच्या समासापर्यंत अतिशय गहन गूढ अकलनीय किंवा जे आम्हाला अनुभवाला येणार नाहीत असे सगळे विषय समर्थांनी सांगितलेले आहेत. ते आत्मज्ञानपर आहेत आणि त्यामुळं साधकाच्या मनामध्ये थोडीशी चलबिचल होऊ शकते. साधकाला असं वाटू शकतं की अरे हे सगळं जे सांगितलं हे फारच अवघड आहे आणि आमच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका यायला लागतात. बऱ्याच वेळेला असंही वाटायला लागतं की अरे हे आपल्यासाठी नाहीच. बऱ्याच वेळेला असं वाटतं की व्यवहार आणि परमार्थ हे दोन वेगवेगळे भिन्न आहेत आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला साधकाच्या कल्पना वेगवेगळ्या होतात. साधना करत असताना साधक थोडासा डळमळू लागतो आणि जे साधक अतिशय प्रयत्नपूर्वक, अतिशय तळमळीनं, अतिशय धैर्यानं साधना करत असतात त्यांनाच असे सगळे प्रश्न येतात. आणि म्हणूनच या सगळ्या साधकांच्या शंकेला उत्तर देण्यासाठी समर्थांनी हा समास लिहिलेला आहे. अतिशय सुरेख आहे आणि अतिशय सोपा आहे. म्हणजे एक एक कम्युनिकेशन, टू साइडेड कम्युनिकेशन जसं असतं तसं समर्थ आणि त्यांच्या पुढे बसलेले कल्याण स्वामी शिष्य यांच्यामध्ये असलेला तो संवाद आहे आणि शिष्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका येतात, वेगवेगळे क्वेश्चन्स येतात. त्याला समर्थांनी समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. आपण समासाला सुरुवात करूया. समास 6वा, बद्ध मुक्त निरूपण. श्रीराम. अद्वैत ब्रह्म निरूपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले, मज या निरूपणे श्रीराम. आता पुढे बसलेला जो शिष्य आहे, श्रोता आहे, कल्याण स्वामी आहेत, ते बोलतायत आणि ते सांगतायत की कारण आधीचा समास हा द्वैत अद्वैत या विषयावर आधारित असल्यामुळे
आपला जो अनुभव आहे ते कल्याण स्वामी समर्थांना सांगतात. कल्याण स्वामी म्हणतात की अद्वैत ब्रह्म निरूपले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले, मज या निरूपणे श्रीराम. अवस्थेचं, आपल्या स्वतःच्या अवस्थेचं वर्णन करतायत. ते म्हणतात की तुम्ही जे अद्वैत ब्रह्माचं निरूपण केलं, ज्या अद्वैताचं निरूपण केलं की ज्याच्यामध्ये द्वैताचा निराश होतो, आणि ज्या वेळेला द्वैताचा निराश होतो त्यावेळेला अद्वैत म्हणजे एकरूपता निर्माण होते. आणि एकरूपता निर्माण होणे, तदाकार मन होणे म्हणजेच अद्वैत आहे. आणि आमच्या प्रत्येक साधनेमध्ये पूजा असेल, अर्चना असेल, भजन असेल, मेडिटेशन असेल, नामस्मरण असेल, किंवा आम्ही जे जे काही कर्म करतो ते कर्म करत असू, त्याच्यामध्ये आपण नेहमी ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन हा ज्यावेळेला शब्द वापरतो त्यावेळेला मी त्या कामामध्ये अतिशय घडवून गेलेलो आहे, मी त्या कामामध्ये, त्या कर्मामध्ये एकरूप झालेलो आहे की मी नक्की किती वेळ काम करतो आहे हे मला लक्षातच येत नाही. तीच अवस्था आम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे आणि तीच अद्वैत अवस्था. आणि म्हणूनच अद्वैत अवस्था म्हणजे जे जे काही गोष्ट मी करतो, व्यवहारातली असेल किंवा परमार्थामधली असेल, त्या कर्माशी, त्या गोष्टीशी एकरूपता येणे म्हणजेच अद्वैत आहे. आणि हाच आपल्या सगळ्यांचा अनुभव कल्याण स्वामी सांगतात की ज्यावेळेला तुम्ही खरोखरच ज्यावेळेला परब्रह्म परमात्म्याचं निरूपण केलं, अद्वैत ब्रह्माचं निरूपण केलं, त्यावेळेला द्वैत गळून पडलं आणि मी आणि तो परब्रह्म परमात्मा हे दोन न होता हे आम्ही एकरूप झालो, आमच्या दोघांमध्ये ऐक्य झालं, आम्ही तदाकार झालो. कारण का की मागच्याच समासामध्ये समर्थांनी जे सांगितलेलं आहे की ह्या सर्व ज्या आहेत ह्या कल्पना आहेत, आणि ज्यावेळेला कल्पना गळून पडतात किंवा सगळ्या वृत्ती गळून पडतात, कुठून तर मनामधून सगळ्या कल्पना, मनामधून सगळ्या वृत्ती ज्यावेळेला गळून पडतात त्यावेळेला एकच एक वृत्ती ती निर्माण राहते. म्हणजेच थोडक्यात काय तर एकच एक वृत्ती किंवा एकच एक विचार किंवा एकच एक थॉट, आणि तो जो विचार आहे, ती जी वृत्ती आहे ती त्या श्रीरामाची वृत्ती असेल, जो कोणी आराध्य आहे त्या आराध्याची वृत्ती असेल, आणि त्या आराध्याच्या वृत्तीशी तदाकारत्व, एकरूपत्व निर्माण होणं, आणि मी माझं स्वतःच मी पण विसरणं, हीच अद्वैताची अवस्था आहे. आणि आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. कोणीही आम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही परब्रह्म परमात्मा याचा अनुभव घेतला नाही, असं आम्ही कोणीही म्हणू शकत नाही. कारण प्रत्येक जण, प्रत्येकाने कधी ना कधीतरी, केव्हा ना केव्हा, कुठल्या तरी प्रसंगामध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंड का असे ना, त्या वेळेला अद्वैताचा, एकरूपतेचा अनुभव घेतलेला आहे. आणि इथं कल्याण स्वामी तेच सांगतात की ज्या वेळेला जर हे जर व्यवहारामध्ये जर असेल की आम्ही कधीतरी केव्हा तरी आम्ही समजा देवळात गेलो आणि ज्यावेळेला आम्ही आमच्या देवळात गेल्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर ज्यावेळेला आम्ही उभा राहतो, हात जोडतो आणि डोळे बंद होतात, त्यावेळेला आम्ही आमच्या मनामधून सर्व कल्पना गळून पडतात, आमच्या मनामधून सर्व वृत्ती, संशय, दुःख, जे जे काही विचार असतील ते सर्व गळून पडतात, आणि आम्ही आमच्या समोर असलेल्या देवतेशी एकरूप होतो. आणि एकरूपता असल्यामुळेच, त्या देवतेबरोबर अद्वैत झाल्यामुळेच आमच्या मनामध्ये जी शांतता निर्माण होते, जे आम्हाला बरं वाटतं, जे आम्हाला आनंदाचा भाव निर्माण होतो किंवा अष्टसात्विक भाव जे निर्माण होतात, हे ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे त्या देवतेशी अद्वैत झाल्यामुळेच होत. आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला असा अनुभव येतो
ज्या ज्या वेळेला आम्हाला असं बरं वाटतं, असं आनंद वाटतो, आम्हाला शांतता आमच्या मनामध्ये ज्या वेळेला निर्माण होते, त्यावेळेला आम्हाला साहजिकच असं वाटतं की मी तीच अवस्था कंटिन्युअसली, कॉन्स्टंटली अनुभवावी, कारण ती अवस्था आनंदाची अवस्था आहे. ती जी अवस्था आहे ती शांततेची अवस्था आहे. आणि तेच इथे म्हणतात की परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचलपणे सर्वथा श्रीराम. कारण प्रत्येकाला असं वाटतं की त्या अवस्थेमध्ये, त्या एकरूपत्वामध्ये, त्या अद्वैताच्या अवस्थेमध्ये मी ब्रह्मच होऊन असावं आणि पुन्हा या संसारामध्ये न यावं. कारण का की आमच्या सगळ्यांचा अनुभव हा आहे की ज्या ज्या वेळेला आम्ही पुन्हा एकदा या संसारामध्ये येतो, ज्या ज्या वेळेला आमचं जीवन परत एकदा चालू होतं, त्यावेळेला या संसारामध्ये आम्हाला ती आमची शांततेची अवस्था टिकवता येत नाही, आम्हाला तो आनंद मिळत नाही. आणि नवे नवे तर या संसारामध्ये जीवन जगत असताना आम्हाला अनेकदा दुःखाचाच अनुभव येतो, अशांततेचाच अनुभव येतो. आम्हाला मनापासून असं वाटतं की अरे आम्हाला ती शांतता हवी आहे, पण आम्हाला ती शांतता मिळत नाही. आणि आम्हाला असं लक्षात येतं, आमच्या सगळ्यांचा हाच अनुभव आहे की माझं मन चंचल असल्यामुळे ते सारखं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी धावत असतं, एका विषयावरून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या विषयावर धावत असतं. आणि त्यामुळे माझं मन हे चंचल होतं, माझं मन अशांत होतं, माझं मन हे दुःखी होतं. आणि म्हणूनच आम्हाला सगळ्या साधकांना की ज्यांना थोडंसं अध्यात्म माहिती आहे, ज्यांनी या अध्यात्माचा दासबोधाचा अभ्यास केलेला आहे, जे साधना करतात, त्यांना सगळ्यांना असं वाटतं की अरे पुन्हा 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 या संसारामध्ये येऊन, पुन्हा 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 या व्यवहारामध्ये येऊन मी जर काय करत असेल तर मी फक्त दुःख भोगतोय, अशांतता भोगतोय. आणि जर मला नको असेल तर माझी अवस्था ही अतिशय वाईट होते. आणि अतिशय मनापासून मला खरं वाटत असतं की मी ती अवस्था टिकवून ठेवावी, पण मला ती टिकवता येत नाही. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून इथे श्रोत्यांनी म्हणजे कल्याण स्वामींनी हाच आमच्या मनातला प्रश्न समर्थांना विचारलेला आहे की अरे कल्पनारहित जे सुख ते तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे श्रीराम. म्हणून अतिशय प्रांजळपणाने श्रोता विचारतो की अरे खरोखर जिथं संसार दुःख नाही, जिथं कल्पनारहित सुख आहे, जिथं अद्वैत समाधान आहे, सुख समाधान आहे, जिथं एकरूपता आहे, तीच एकरूपता असून शांतपणाने बसावं असं मला वाटतं. ही माझी अपेक्षा आहे, असं मला व्हावं असं वाटतं, की माझी अतिशय मनापासून असणारं माझं मत आहे असं श्रोता सांगतो. कल्याण स्वामी सांगतात, पुढे सांगतात की ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुकेची ना. की ज्या वेळेला मी ब्रह्माचं ज्या वेळेला श्रवण करतो, म्हणजे विमल ब्रह्मश्रवण आपण बघितला, तो समास बघितला असेल किंवा द्वैत निरूपण असेल, हे जे सगळे समास ज्यावेळेला आम्ही ऐकतो, त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही त्या ब्रह्माचं श्रवण करतो, त्यावेळेला आमची वृत्ती त्या ब्रह्माशी एकरूप होते. म्हणजेच बाकीच्या सर्व वृत्ती माझ्या मनातून गळून पडतात. आणि त्यावेळेला मला जे सुख समाधान वाटतं ते थोड्या वेळानंतर लगेच परत जातं. म्हणजे ज्या वेळेला आमचा हा सेशन होतो त्याच्यानंतर परत पुन्हा ये रे आमच्या मागल्या, म्हणजे पुन्हा पुन्हा सगळ्या वृत्ती आमच्या मनामध्ये परत एकदा उचमळून येतात. त्या परत सगळ्या वृत्तीमध्ये मी ती ब्रह्माची वृत्ती ही कुठं निघून जाते आम्हाला कळत सुद्धा नाही. आणि अतिशय प्रामाणिकपणानं श्रोता म्हणतो की अरे हे येणं जाणं आहे. म्हणजे थोडक्यात काय की ब्रह्माची वृत्ती आमच्या मनामध्ये येते हे सुद्धा त्या साधकाला, त्या श्रोत्याला, कल्याण स्वामींना माहिती आहे.
ती ब्रह्माची वृत्ती, आत्माकार वृत्ती, तो आनंद, तो सुख मला सदैव पाहिजे आहे, हेही त्या श्रोत्याला माहिती आहे, कल्याण स्वामींना माहिती आहे. पण त्या साधनेमध्ये येणारे प्रॉब्लेम्सही माहिती आहेत, की ती जोपर्यंत मी श्रवण करतोय तोपर्यंत मी ती वृत्ती माझ्या मनामध्ये आत्माकार वृत्ती राहते आहे. पण श्रवण संपलं, सेशन संपला, दासबोधाचं वाचन संपलं की पुन्हा माझ्या मनामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती येतात. हे कसं काय बरं? म्हणजे थोडक्यात काय की ही वृत्ती येते जाते, म्हणजे थोडक्यात हे सारखं येरझारा घालणं हे काही माझ्या मनाला पटत नाही, किंवा मला ह्याच्यावर सोल्युशन हवं आहे. काय सोल्युशन पाहिजे मला? की मला आता बाकी काही नको. मला खरं तसं बघायला गेलं तर मला व्यवहारामध्ये रमायचंच नाहीये, मला विषयांमध्ये रमायचं नाहीये. पण तरी सुद्धा माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या विचार येत आहेत, माझ्या मनामध्ये वेगवेगळे थॉट्स येत आहेत, वृत्ती येत आहेत, आणि त्या मला दुःखी करतायत, हे सुद्धा मला कळतंय. पण हे कळत असून सुद्धा माझ्या न कळत या सगळ्या वृत्ती माझ्या मनावर इतक्या उठतायत की मला त्याच्यावर कंट्रोल करता येत नाही. तर ह्याच्यावर सोल्युशन काय? माझ्या मनाची अवस्था इथे श्रोता सांगतोय. मन अंतरिक्षी जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी बागोती श्रीराम. किती छान वर्णन केलंय बघा. कल्याण स्वामी म्हणतात, श्रोता म्हणतो की अहो आम्हाला कळतंय की ज्या वेळेला मी विमल ब्रह्म निरूपण ऐकत असतो किंवा आत्म्याचं ज्या वेळेला श्रवण करत असतो, आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः, अशी ज्या वेळेला आम्ही साधना करत असतो, नवे ज्या वेळेला आम्ही नामस्मरण करत असतो, ज्या वेळेला मेडिटेशन करत असतो, ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करत असतो, त्यावेळेला आमचं मन उन्मन झालेलं आहे हे आम्हाला जाणवतं, हे आम्हाला कळतं, ह्याचा आम्हाला अनुभव येतो. ते मन इतकं शांत झालेलं आहे, ते अंतर्मुख झालेलं आहे, त्या मनामध्ये दुसरी कुठलीही वृत्ती नाही, आणि ती जी अवस्था आहे ही ब्रह्मरूप अवस्था आहे, हेही आम्हाला कळतंय. आणि असं आम्हाला क्षणमात्र असा अनुभव येतोय, आणि क्षणार्धात काय होतंय कळत नाही. पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागोनी श्रीराम. म्हणजे एका क्षणात ती जी ब्रह्माकार वृत्ती आहे, ती सुख समाधानाची वृत्ती आहे, ती आत्माकार वृत्ती आहे, ती वृत्ती, माझ्याच मनातली वृत्ती कधी निघून जाते, आणि तिथून मी एकदम परत एकदा व्यवहारामध्ये येतो, आणि बाकीच्या सगळ्या वृत्ती, सगळे विचार माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा लगेच गर्दी करतात. त्याच्यामध्ये त्या विचारांमध्ये वेगवेगळे प्रकारचे चंचल विचार असतील, त्या विचारांमध्ये विषयांचे विचार असतील, की जरी आता मला ते विचार येऊ नये असं वाटतंय तरी सुद्धा ते विषयांचे विचार माझ्या मनामध्ये येत असतील. म्हणजे एका इतक्या वरच्या स्टेटला गेल्यानंतर तिथून मी खाली कोसळतो, आणि हे मला माझ्या सुद्धा लक्षात येतंय की मी खाली कोसळतोय, मला खरं कोसळायचं नाहीये, पण तरी सुद्धा मी माझ्या वृत्तींना, माझ्या मनाला आवरू शकत नाही, कारण माझं मन अजूनही चंचल आहे, माझं मन अजूनही माझ्या ताब्यात नाही. मला माझ्या मनावर जसा पाहिजे तसा माइंड कंट्रोल नाही, आणि म्हणूनच हे माझं मलाच कळतंय. आणि माझी अवस्था कशी आहे? तर प्रत्यावृत्ती सैरा वैरा, किती करू येर झारा, पायी लावून या दोरा, कीटक जैसा श्रीराम. किती प्रामाणिकपणा आहे बघा. आमच्या सगळ्यांची अवस्था, सगळ्या संतांनी सुद्धा त्यांच्या अवस्थेमध्ये, त्यांच्या साधक अवस्थेमध्ये हे सगळे असे अभंग लिहून ठेवलेत की त्याच्यातून प्रत्येक जण ह्या अवस्थेमधून गेलेला आहे, हे आम्हाला लक्षात येतं. ती अवस्था काय म्हणतात इथे? की ती इतक्या विचार असे सैरावैरा आमच्या मनामध्ये येतात, ते विचार इतके जोरदार येरझारा घालतात की जसा कीटक असेल, आणि कीटकाच्या पायाला जसा दोरा बांधलेला असेल, आणि तो कीटक पायाला दोरा बांधलेला असताना अतिशय अस्वस्थतेने असा सगळीकडे फिरत राहतो, त्याला काय करावं कळत नाही, अशी आमची अवस्था झालेली आहे की आम्हाला सुद्धा काय करावं कळत नाहीये. कारण आम्हाला मन आवरता येत नाही, पण आम्हाला ती आनंद अवस्था टिकवून पाहिजे, आणि आम्हाला ते सुख समाधान टिकवायचं आहे. पण कितीही जरी नाही म्हणलं तरी आम्हाला आमची ती अवस्था टिकवता येत नाही. आणि मग तो साधक म्हणजे कल्याण स्वामी किंवा श्रोता
थोडासा फ्रस्ट्रेट होतो आणि निराश होऊन समर्थांपुढे, आपल्या गुरूंपुढे निवेदन देतो आणि तो म्हणतो की उपदेशकाळी तदाकार होता पडे हे शरीर अथवा नेणे आपपर ऐसे झाले पाहिजे श्रीराम. श्रोता विचारतो की अरे, ज्या वेळेला तो मला तुम्ही उपदेश दिलेला होता त्यावेळेला माझी वृत्ती तदाकार झालेली होती, ती ब्रह्माकार झालेली होती, आत्माकार झालेली होती. त्या अवस्थेमध्ये माझं शरीर का पडलं नाही? म्हणजे त्या अवस्थेमध्ये जर मला माझं शरीर पडलं असतं तर मला किती बरं वाटलं असतं. हाय रे देवा, माझं त्यावेळेला शरीर पडलं नाही आणि काय केलं तर मला परत आता येरझाऱ्या घालायला लावलं. म्हणजे काय की मी आता परत तिथं खाली आलो आणि परत मी आता माझ्या मनाची आंदोलन चालू झाली. आपपर म्हणजे तुझं आणि माझं, तुझं आणि माझं, म्हणजे आमच्या सगळ्यांचा जो विचार आहे की व्यवहारामध्ये ज्यावेळेला मी येतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये हे भाव सदैव असतात की माझी देह आहे, मी देह आहे, वृत्ती आहे, हे माझं आहे, ते तुझं आहे, या वृत्ती आहेत. म्हणजे या सगळ्या विषयांच्या वृत्ती, माझं तुझं वृत्ती, अहंकार वृत्ती, या ज्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत या माझ्या मनामध्ये सदैव येतात आणि मला त्या नको आहेत तरी सुद्धा त्या येतात. म्हणून ते म्हणतात की अरे, ज्या वेळेला मी ती अवस्था मध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड का होईना होतो, तुम्ही ज्या वेळेला उपदेश केलेला होता त्यावेळेला तुम्ही ब्रह्माकार वृत्तीचा निवेदन केलेलं होतं, श्रवण केलं त्या करताना मी तदाकार झालेलो होतो. त्यावेळेला खरं शरीर पडलं असतं तर किती छान झालं असतं, मी त्या अवस्थेमध्ये खूप छान राहिलो असतो. थोडेसे निराशेचे बोल आहेत की अरे, मला ते करायचंय पण ते होत नाहीये, मला ती अवस्था पाहिजे पण मला ती अवस्था कायमची मिळू शकत नाही. ही जी जिज्ञासा आहे, ही जी व्याकुळता आहे, ही या श्रोत्याकडे आहे. आणि म्हणून श्रोता अतिशय व्याकुळतेने हा प्रश्न विचारतोय आणि त्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. ही वॉन्ट्स अ सोल्युशन. आणि ते म्हणतात की ऐसे नसता जे बोलणे तेची वाटे लाजिरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे हे विपरीत दिसे श्रीराम. म्हणजे आता पूर्वी कसं होतं, पूर्वी मला हे माहितीच नव्हतं. पूर्वी मला असं वाटत होतं आणि आमच्या सगळ्यांची अशी अवस्था आहे की आम्हाला ज्यावेळेला मी दासबोध वाचत नसू, ज्यावेळेला आम्ही गीता वाचत गीता आम्हाला माहिती नसते, ज्यावेळेला हे कुठल्या सगळ्या संतांचं वाङ्मय आम्ही वाचलेलं नसतं, त्यावेळेला आमचं आयुष्य म्हणजे किती छान चाललेलं असतं, खाओ पिओ मजा करो, हेच आयुष्य आहे असं मला वाटतं. आणि आता सुद्धा आम्ही ज्यावेळेला समाजामध्ये आजूबाजूला बघतो त्यावेळेला अनेक माणसं आनंदामध्ये मॉल्समध्ये जातात, हॉटेलिंग करतात आणि ते आनंदात असतात, हे आम्हाला दिसतं. आणि आम्ही सुद्धा पूर्वी तसेच होतो, तसंच आयुष्य असतं हेही आम्हाला वाटतं आणि हे आम्हाला माहिती आहे. आणि मग ज्या वेळेला मी हे वाङ्मय वाचतो, दासबोध वाचतो, त्यावेळेला आम्हाला कळतं की अरे, हे शरीर म्हणजे मी नाहीये, अरे हे मॉलमध्ये जाणं हे काही आमचं ऑब्जेक्टिव्ह नाहीये, मी या शरीराच्या पलीकडे आहे आणि माझं खरं स्वरूप हे शरीर नसून, ते मन नसून, ते माझ्या आतच असलेलं ब्रह्मस्वरूप की जे मी स्वतः आहे, अहम ब्रह्मास्मी असं जे शास्त्र सांगतो, ते जर असेल तर मग हे ब्रह्म हे परत एकदा संसारामध्ये येणं, आणि नुसतं ब्रह्म संसारामध्ये येत नाही तर हे ब्रह्म काय आहे, तर नुसतं संसारामध्ये येत नाही तर हे ब्रह्म केविलवाणानं संसार करतं, केविलवाणं चेहरा करून संसार करतं. कारण संसारामध्ये मला हे प्रॉब्लेम्स आहेत, मला ते प्रॉब्लेम्स आहेत, मला हे संकट आहे, मला ते संकट आहे, मला राग येतो, मला द्वेष येतो, मला मत्सर येतो, मला चिंता येते, मला काळजी वाटते, मला भय वाटतं, माझ्या मनामध्ये इन्सेक्युरिटी आहे. मग हे असं ब्रह्म असं कसं काय झालं? तुम्ही तर असं सांगत होता की ज्यावेळेला की ब्रह्म म्हणजे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे, ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे, ब्रह्मामध्ये कुठलंही दुःख नाही. आणि खरं तसं बघायला गेलं तर मी मनापासून सांगतो की ज्यावेळेला मी ते समास ऐकत होतो, वाचत होतो, ज्यावेळेला मी साधना करत होतो त्यावेळेला तो मला आनंद मिळत होता. म्हणजे मला हेही कळतंय की अरे, तेही बरोबर आहे, पण संसारामध्ये आल्यानंतर आमचा संसार काही सुटत नाही. आणि माझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि आता प्रश्न विचारतो की जो स्वयं ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला?
ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे श्रीराम. हा प्रश्न आहे, आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे की अरे जो स्वतः ब्रह्म आहे असं सगळं शास्त्र सांगतं, अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म, हे जे महावाक्य आहे त्या महावाक्यानं मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, मी स्वतः आनंद स्वरूप आहे, हे मला आता थेरॉटिकली का होईना कळलेलं आहे. नवे नवे काही क्षणापुरता मला तो अनुभव सुद्धा आलेला आहे. पण मग मला असं लक्षात येतं की तो जर तसं जर असेल तर तो परत हा नॉर्मल माणूस कसा झाला, ब्रह्म असं जर केविलवाण कसं झालं, ब्रह्म संसारामध्ये असं दुःख देणारं कसं झालं. आणि अशा पद्धतीचं ज्ञान मला मिळून मला फायदा काय, मला हे पटत नाही, मला हे प्रशस्त वाटत नाही. क्वेश्चन अतिशय सिंपल आहे की माझ्या मनामध्ये जी ब्रह्माकार वृत्ती आत्माकार वृत्ती उठते त्याच्यामुळे मला जो सुख समाधानाचा अनुभव येतो, तो अनुभव म्हणजे ते ब्रह्म आहे हे मला पटलेलं आहे. हे शास्त्र सांगतं तेही मला पटलेलं आहे. पण मग तेच ब्रह्म संसारामध्ये येतंय, तेच ब्रह्म बाकीच्या सगळ्या वृत्ती आल्यानंतर ते ब्रह्मवृत्ती आत्माकार वृत्ती कुठेतरी बाजूला पडते आणि तेच ब्रह्म जर अहम ब्रह्मास्मी असेल तर तेच ब्रह्म मी संकटामध्ये एवढा घाबरून का जातो. हे कसलं ज्ञान. तेच मी इतका दुःखी षटकोनी चेहरा करून अतिशय केविलवाणा व्याकुळवाणा असा कसा. आणि हे ज्ञान मग चुकीचं आहे का बरोबर आहे हा संशय माझ्या मनामध्ये निर्माण होतो. हे तत्वज्ञान हे फक्त दासबोधामध्येच आहे, ते अध्यात्मामध्ये आहे आणि परमार्थामध्ये आहे, त्याचा जीवनामध्ये काहीही उपयोग नाही असं संशय अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण. कारण का की संसारामध्ये व्यवहारामध्ये जागृत अवस्थेमध्ये वावरताना मला ती अवस्था टिकत नाही, मला ती टिकवता येत नाही, याचाच अर्थ ती अवस्था नसावी असं मला वाटतं. आणि त्या आत्मज्ञानावर मला शंका निर्माण होते. आणि म्हणून ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे श्रीराम. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे विचारलेला प्रश्न आहे. ब्रह्मची होऊनी जावे का ते संसारीच असावे, दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून श्रीराम. हे अतिशय फ्रस्ट्रेटेड आहे की अरे मग मी नक्की काय करावं. मी कशासाठी प्रयत्न करावा, मी ब्रह्मासाठी प्रयत्न करावा का मी जिथे आहे तिथं शांत बसावं. संसारी होतो पूर्वी, छान सगळं आनंदात जीवन जगत होतो. ठीक आहे, मला दुःख येत होती, मला प्रॉब्लेम्स येत होते, हे सगळे मी बघत होतो. मला माहिती होतं की हे संसारात असंच असतं, हे राहट गाडगं असंच चालतं, हे सगळं मला माहिती होतं. पण आता कसं झालंय की मी धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही. म्हणजे थोडक्यात काय झालंय, माझा त्रिशंकू झालाय, दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून श्रीराम. अहो हे कसलं शास्त्र तुमचं, कसला हा दासबोध की मला इकडेही नाही मी तिकडेही. कारण का की पुढे म्हणतात की निरूपणी ज्ञान प्रबळे उठोरी जाता ते मावळे, मागुदी काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी श्रीराम. अहो हे तुमचं ज्ञान आहे का काय आहे, हे तुमचं निरूपण आहे का काय आहे की निरूपणी ज्ञान प्रबळे. ज्या वेळेला निरूपण चाललेलं असतं त्यावेळेला मी दासबोध वाचत असतो, त्यावेळेला ज्ञान अगदी प्रबळ असतं, त्यावेळेला मी अहम ब्रह्मास्मी अगदी मला छान वाटत असतं. पण ते तिथून संपल्यानंतर ते ज्ञान कसं मावळतं मला कळत नाही. माझे सगळे काम क्रोध उफाळून वरती येतात आणि ते ब्रह्मरूप काम क्रोधानी व्यग्र व्यस्त होऊन जातं. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोन्हीकडे अंतराला ओढ गस्तेपणी गेला संसार त्याचा श्रीराम. आणि हा प्रश्न आहे की अरे असा ब्रह्म कसा असेल असं. आणि नुसतं एवढंच नाही तर माझी अवस्था अशी झाली की मला धड इकडेही नाही धड तिकडेही नाही, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. कारण आता काय होतं की मी आता शांतपणानं मूवीला जाऊ शकत नाही, शांतपणाने मी कुठल्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकत नाही, मला ते नको वाटतं. जे इतर लोक हॉटेलिंग करतात ते मला नको वाटतात. आताची पूर्वी मी राजकारणावर, आता इलेक्शन्स आहेत तेव्हा पूर्वी मी राजकारणावर जोरदार गप्पा मारत होतो, पण आता मला ते मारावंस असं वाटत नाही. म्हणजे थोडक्यात काय की तेही मी
तेही मी आता करू शकत नाही. पण इकडं काय, इकडंही मी त्या ब्रह्मरूप अवस्थेमध्ये टिकून ठेवू शकत नाही माझी अवस्था, कारण तिथपर्यंत मी पोहोचलेलो नाही. तिथपर्यंत मला माहिती आहे की समर्थ आहे, तिथं मला माहिती आहे की तुम्ही स्वतः आहात, असं कल्याण स्वामी सांगतायत की तुम्ही स्वतः समर्थ, तिथं तुम्ही झालेला आहात ब्रह्मस्वरूप, हे मला कळतंय, मला माहिती आहे. पण तिथपर्यंत तरी मी बाजून पोहोचलेलो नाही, हेही मला ज्ञान आहे, हेही मला जाणीव आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे ओढी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागोती श्रीराम. की आम्हाला ब्रह्मसुखाची गोडी वाटायला लागते आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, तर काय होतं की आमचा संसार आम्हाला तिथून पाठीमागे ओढतो. म्हणजे काय की आम्हाला संसाराच्या आठवणी येतात, आम्हाला संसारामध्ये अजूनही गोडी आहे आणि आम्हाला पाठीमागे ओढतो. पण ठीक आहे, आता आम्ही संसार करायला गेलो तरी काय वाटतं की अरे, मनामध्ये एक भावना निर्माण होते की अरे नाही नाही, हे सगळं त्या संसारात काय आहे, व्यर्थ आहे सगळं. हा माझा मलाही स्वतः आलेला अनुभव आहे आणि दासबोध सुद्धा तसंच सांगतो. त्यावेळेला ब्रह्म मला पाठीमागे ओढतो. म्हणजे थोडक्यात काय की मी इकडेही नाही आणि मी तिकडेही नाही. ब्रह्मसुखे नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे एकही नाही श्रीराम. किती भयानक अवस्था झालेली आहे आमच्या साधकांची की ब्रह्मसुख नेले संसारे. म्हणजे आता संसारामध्ये आम्हाला सुख वाटत नाही, ते कोणी नेलं? ब्रह्मानी नेलं. म्हणजे अध्यात्मामध्ये संसार आला आणि संसारामध्ये ब्रह्म आलं, त्याच्यामुळे दोन्हीमध्ये अपुरेपणा निर्माण झाला. म्हणजे धड आम्ही परमार्थामध्ये काही मिळू शकत नाही आणि आम्ही धड व्यवहारामध्ये, संसारामध्ये राहू शकत नाही. संसार गेला ज्ञानाद्वारे, आत्मज्ञानामुळे आमचा संसारही गेला का काय असं आम्हाला वाटायला लागतं. आणि ब्रह्मसुखे नेले संसारे, संसारामध्ये ब्रह्मसुख पण नाही का काय. त्याच्यामुळे थोडक्यात काय झालं तर आमच्यामध्ये अपुरेपणा आला. आणि म्हणून इथे श्रोता म्हणतो की या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित्त, काय करणे निश्चितार्थ एकही नाही श्रीराम. अक्षरशः अर्जुनाची जशी अवस्था झाली तशी प्रत्येक साधकाची अवस्था होते. साधक म्हणतो की अरे माझं मन चंचल झालंय, मला माझं चित्त, मी डिसिजन घेऊ शकत नाही, हे काय का ते काय. आता आपल्या सगळ्यांना माहितीये की बाहेर गेल्यानंतर म्हणतात की अरे हा कोणाला, हा परमार्थ करणारा आला, हा अध्यात्म करणारा आला, हा माळ घेऊन आपलं राम 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 म्हणत बसतो. म्हणजे थोडक्यात तिथेही आम्हाला नको नको असे शब्द ऐकायला लागतात आणि तसेच ते शब्द ऐकल्यानंतर आम्हालाही असं वाटायला लागतं की अरे खरंच का काय, मी पण तसंच आहे का काय. म्हणजे थोडक्यात काय की माझी अवस्था ही अतिशय संभ्रमाची होते, माझा कॉन्फिडन्स जातो, मला काय करावं हे कळत नाही, निश्चित काय करावं, काय केल्यानंतर माझा मार्ग कुठला बरोबर आहे, हा मार्ग बरोबर आहे का तो मार्ग बरोबर आहे, हे मला निश्चित काही कळत नाही. कारण मी आता पथिक आहे, पांथिक आहे, मी प्रवासी आहे, मी अजून डेस्टिनेशनला पोहोचलेलो नाही. आणि म्हणून ऐसा श्रोता करी विनंती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. म्हणजे आता श्रोता फायनली सांगून टाकतो की आता, आणि विनंती करतो की माझी मती अखंडपणे ब्रह्माकार राहत नाही. चंचलम हे मन कृष्ण. अर्जुनही तेच म्हणतो की अरे भगवंता, की तू म्हणतोस की तुझं मन तू सगळ्या विषयांवर काढून तू माझ्यावर ठेव, पण माझं मन इतकं चंचल आहे की ते मला विषयातून बाहेर काढता येत नाही. पिरियड. हा माझा प्रॉब्लेम आहे. इथे तेच श्रोता म्हणतो की अखंड माझी मती ब्रह्माकार नाही आणि मला आता राहावे कोणी रीती, आता मला तुम्ही मार्ग सांगावा. श्रोता म्हणजे कल्याण स्वामी आपल्या गुरूंना प्रश्न विचारतात की आता मला तुम्ही निश्चित मार्ग सांगावा, निश्चित मी कुठला मार्ग करावा, ह्याच्यावर सोल्युशन काय हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मला हा प्रश्न, ही शंका, हा क्वेश्चन आलेला आहे. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरुत्तर क्षण एक आता. आता हे सगळे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर समर्थ बोलायला सुरुवात करतील आणि अतिशय सुरेख, अतिशय सुंदर उत्तर देतील. ते अतिशय सावधानतेने सगळ्यांनी ऐकावं असं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात
हा तुझ्या मनामध्ये का शंका निर्माण झालेली आहे मला कळलेलं आहे. काय म्हणतात की ब्रह्मची होऊन जे पडले, समर्थ बोलतायत, तेची मुक्तीपदा असं केले, येर ते काय बुडाले व्यासाधिक श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे जे ब्रह्म झाले तेच फक्त मुक्तीला पोचले आणि बाकीचे सगळे बुडाले असं तुला वाटतंय का? म्हणजे थोडक्यात काय की ते जे पद आहे, ते ब्रह्मपद जे आहे ते इतकं अवघड आहे, इट इज असं तुला वाटतंय का की जे काही व्यासाधिक म्हणजे थोडक्यात व्यास आणि आदी असे जे काही जे दिग्गज संत होऊन गेले तेच फक्त मुक्तीला गेले असं तुला वाटतंय का? आणि म्हणून कारण बरोबर समर्थाने हा प्रश्न विचारलेला आहे की हा साधक आहे, हा प्रयत्न करतोय मनापासून प्रयत्न करतोय, पण त्याच्या मनामध्ये एक थोडीशी शंका निर्माण झालेली आहे की अरे डेस्टिनेशन इज क्वाइट फार ऑफ. ते व्यास होते, पण मी साधा विवेक आहे, ते त्या ब्रह्मपदाला गेले, मग मी कसा जाऊ शकेन? अहो ते ज्ञानेश्वर माऊली होते, ते तुकाराम होते, ते शांती ब्रह्म होते. म्हणजे हे सगळ्या संतांची नावं घेतल्यानंतर मला असं वाटतं की अरे मी कुठे आणि ते कुठे? म्हणजे ते खूप मोठे आहेत आणि मी अतिशय छोटा आहे. आणि असा ज्या वेळेला शंका निर्माण होते त्यावेळेला आमचा कॉन्फिडन्स जातो आणि म्हणून अशा कॉन्फिडन्स गेल्यानंतरच हा प्रश्न इथं उद्भवलेला आहे. म्हणून श्रोता विनंती करी पुढती, शुक मुक्तो वामदेवो वाहे श्रुती, दोघेची मुक्त आदी अंती बोलत असे श्रीराम. श्रोता सुद्धा कसा आहे, तो सुद्धा प्रयत्न करतोय, तो सुद्धा वेगवेगळ्या श्रुती वाचलेला आहे, श्रोत्याने सुद्धा दासबोधाचा अभ्यास केलेला आहे. मग श्रोता काय म्हणतो की अहो समर्थ, श्रुती सुद्धा म्हणते की शुक वामदेव हे मुक्त झालेले आहे. म्हणजे याच्यावरून मला काय वाटतंय की फक्त दोनच माणसं, की कोण, शुक आणि वामदेव, हेच फक्त मुक्त झालेले आहेत. म्हणजे इतकं अवघड आहे ते. म्हणजे जर इतकं जर ते मुक्ती इतकी जर अवघड असेल, मोक्ष इतका जर अवघड असेल, तर आम्ही कुठे पामर, आम्ही कुठे तिथेपर्यंत जाऊच शकणार नाही. आणि श्रोता श्रुतीवर बोट ठेवतो आणि सांगतो की अरे श्रुतीमध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की शुक आणि वामदेव हे दोन मुक्त झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय झालं की बाकीचे सगळे बद्ध आहेत आणि हे फक्त दोघच मुक्त आहेत. बघा, श्रोता युक्तिवाद करतोय आणि हे दोघच फक्त मुक्त झालेले असल्यामुळे ऑटोमॅटिकली लॉजिक लावलं की जर हे दोघं जर मुक्त झालेले असतील तर बाकीचे सगळे बद्ध आहेत आणि बाकीच्या सगळ्या बद्धांमध्ये मी सुद्धा आहे, त्यामुळे मीही बद्ध आहे, त्यामुळे मी काय करू, मी बद्धच राहणार, प्रश्नच नाही. कारण ते तुम्ही जे सांगताय सगळी साधना, सगळं ब्रह्म माया हे इतकं अवघड आहे आणि जर दोनच माणसं जर मुक्त झालेली असतील तर मी त्या दोघांच्या पेक्षा खूपच कमी आहे, त्यामुळे मी मुक्तीसाठी प्रयत्न सुद्धा करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि परत युक्तिवाद करतात की वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा श्रीराम. आधी युक्तिवाद आहे. श्रोता म्हणतो, कल्याण स्वामी म्हणतात की अहो वेदांनीच असं म्हणलेलं आहे की शुक आणि वामदेव मुक्त आहेत आणि बाकीचे सर्व बद्ध आहेत. या वेदवचनाचं मी कसं, या वेदवचनाला मी खोटं कसं म्हणू? बघा, युक्तिवाद केला. म्हणजे थोडक्यात संबंध सगळ्या शास्त्रावर एक शंका निर्माण केली की अरे शास्त्रानीच असं म्हणलेलं आहे की शुक आणि वामदेव हे मुक्त आहेत, याचाच अर्थ असा झाला की बाकी सगळे बद्ध आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की बाकीच्या सगळ्यांनी शास्त्राचा अभ्यास करायचं काही एक कारण नाही. कशाला अभ्यास करायचा? ऐशा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्युत्तरे, दोघेची मुक्त अत्यादरे, प्रतिपाद्य केले श्रीराम. म्हणजे श्रोत्यांनी सांगून टाकलं की अरे काय झालं, वेदांचा आधार दिला आणि प्रत्युत्तर केलं की अहो आम्हाला
असा वेद सांगतात, श्रुती सांगते की शुक आणि वामदेव मुक्त आहेत. याचाच अर्थ असा झाला की वेद स्वतः सांगतो की बाकीचे सगळे बद्ध आहेत. आणि मग असं जर असेल तर पुढे काय? या असं जर असेल तर आम्ही कसे मुक्त होणार? असं जर असेल तर आम्ही आहे तिथंच बरे आहेत, आहे तिथंच संसारी आहोत, तसेच तेच बरे आहेत. दासबोध ऐकायचा आणि बाकी नंतर दासबोध झाल्यानंतर परत पाहिजे तसंच पुन्हा ये रे माझा मागल्या, अशाच पद्धतीने मी आयुष्य जगावं. आयुष्यामध्ये काहीही चेंज करू नये, मनामध्ये काहीही चेंज करू नये. कारण का की याचा काहीही उपयोग होणार नाही. आम्ही काय शुक वामदेव नाही, म्हणजे आम्ही मुक्त होणार नाही आणि म्हणून आम्हाला काहीही पुढे गती नाही. वक्ता बोले या परी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणास आहे श्रीराम. म्हणून आता वक्ता म्हणजे समर्थ सांगायला सुरुवात झाली की समर्थांनी ओळखलेलं आहे की आता कॉन्फिडन्स कमी आलेला आहे, आत्मविश्वास कमी आलेला आहे. आणि म्हणतात वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणास आहे श्रीराम. अरे वेड्या, या सबंध सृष्टीमध्ये दोघेच फक्त मुक्त आहेत असं तुला वाटलं तरी कसं? बघा, सो आता समर्थ सांगायला सुरुवात करतात की अरे वेद म्हणला असं बरोबर आहे, पण आता मी सांगतो की बहुऋषी बहुमुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात श्रीराम. अरे तुला वाटतंय तिथं तू एक मला वेदातलं एक वाक्य सांगितलं, श्रुती सांगितलीस आणि मला सांगितलंस तू की फक्त शुक आणि वामदेव हेच फक्त मुक्त आहेत. पण मी तुला आता पुढचे सांगतो की अनेक ऋषी, अनेक मुनी, सिद्ध योगी आत्मज्ञानी असे अनेक पुरुष समाधानी झालेले आहेत. अशी असंख्य माणसं आहेत या जगामध्ये, या सृष्टीमध्ये. सुख समाधान मिळवलेली, आत्मज्ञान मिळवलेली, शांततेमध्ये जीवन जगणारी असे अनेक पुरुष, अनेक माणसं आहेत. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि मग स्वतः वक्ता एक श्लोक सांगून त्याचं सांगतो की अरे तू जसं मला सांगितलंस की फक्त दोनच आहेत, शुक आणि वामदेव, पण मी तुला हे सांगतो की अरे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण आदी, अरे हे सगळे पुण्यवान आहेत. कवी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरोत्र द्रुमिल करभाजन असे अनेक माणसं ही देवपदाला, आत्मपदाला, ब्रह्मपदाला पोचलेली आहेत. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं की अरे फक्त शुक आणि वामदेव हे दोघच आहेत असं नाही, तर शुक वामदेव यांच्या बरोबर अशी अनेक माणसं, असे अनेक महात्मे, असे अनेक संत, असे अनेक पुण्यात्मे सुद्धा जन्माला आलेले आहेत. आणि नुसते जन्माला आलेले नाहीत, तर त्यांनी सुद्धा ते ब्रह्मपद, त्यांनी सुद्धा ते आत्मज्ञान मिळवून स्वतः आपला जीव उद्धार केलेला आहे. ते स्वतः ती अवस्था की जी अवस्था तू स्वतः फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, ती अवस्था तू ज्या वेळेला निरूपण चालू असताना जी अनुभवलेली आहे स्वतः, ती अवस्था या सर्वांनी सुद्धा क्षणासाठी अनुभवलेली नाही, तर तो त्यांचा अविभाज्य घटक झालेला आहे. म्हणजे समर्थांनी, वक्त्यांनी जो श्रोता आहे त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केला की अरे काळजी करू नकोस, काहीच माणसं नाहीत, असंख्य माणसं आहेत. आणि आता तुला त्या असंख्य माणसातली काही माणसं सांगतो की ब्रह्मा प्रल्हाद नारद वगैरे वगैरे वगैरे. आणि नुसतं इथंच थांबू नकोस, तर अरे याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदि करून दिगंबर विदेहादिक श्रीराम. अरे एवढंच नाही तर ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आदि करून दिगंबर म्हणजे आपले दत्त महाराज येतात. विदेहादिक म्हणजे विदेह मुक्ती मिळवलेले जनक राजे हे सुद्धा येतात. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की तुला जे वाटतंय की फक्त शुक आणि वामदेव हेच फक्त मुक्त झालेले आहेत, असं काहीही नाही. तर अशी असंख्य माणसं, जो तुझ्या पुढे रोल मॉडेल फक्त शुक आणि वामदेव ठेवू नकोस, तर अशी अनेक माणसं, अशी अनेक महात्मे तुझ्या पुढे मी ठेवतो आणि ते सगळे रोल मॉडेल आहेत. म्हणजे मग काय कर,
अरे आणि पुढे लॉजिक देतात, समर्थ लॉजिक देतात, म्हणतात की शुक वामदेव मुक्त झाले, ये रहे अवघेच बुडाले, या वचने विश्वासले ते पडतबूथ श्रीराम. समर्थ सगळा एक त्या शंकेवर एक घाव घालतात आणि म्हणतात की अरे तू जे म्हणतोस की फक्त शुक वामदेव मुक्त झाले आणि बाकीचे सगळे बद्ध झाले, आणि ह्या विश्वासाने तू साधनेमध्ये तुझा जोर कमी करतोयस, या शंकेने तू बेसिकली तुझ्यामध्ये एक अतिशय विश्वास जो कमी झालेला दिसतोय, हे जे सगळं आहे हे पडत मूर्खाचं लक्षण आहे. का? उत्तर देतात की तरी वेद कैसा बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला, ऐकोनी वक्ता देता झाला प्रत्युत्तर श्रीराम. ते म्हणतात की आता मी तुला सांगतो, पुढे पटवून देतो की अरे वेद असं बोलला, तुम्ही त्याला मिथ्या करता की काय? का? तर जर वेद सांगितला असेल आणि त्या वेदांनी फक्त जर दोनच माणसांना जर मुक्ती मिळणार असेल आणि बाकी कुणालाच मुक्ती मिळणार नसेल, तर त्या वेदांचा उपयोग काय? वेदांचा अजिबात उपयोग नाही. वेद असे फक्त दोघांनाच मुक्ती देण्यासाठी सांगायला असतील तर ते वेद नसले तरी चालतील. किती प्रखर विधान आहे बघा, की वेद सांगायचीच गरज नाही, वेद असण्याचीच गरज नाही. म्हणजे थोडक्यात दासबोधामुळे जर फक्त कल्याण स्वामींच जर कल्याण होणार असेल आणि आमचं कुणाचंही कल्याण होणार नसेल, तर दासबोधाला काय अर्थ आहे? दासबोध नसला तरी चालेल. म्हणजे थोडक्यात उत्तर असं नाहीये, तर उत्तर असं आहे की राजा तू घाबरू नकोस, दासबोधामुळे कल्याण स्वामींचा उद्धार झाला, पण कल्याण स्वामींच्या बरोबर तुमचा आमचा सगळ्यांचा उद्धार व्हायलाच पाहिजे. आणि हाच दासबोधाचा मोठेपणा आहे, हाच वेदांचा मोठेपणा आहे. कारण का? की वेद हा सर्वसामान्य माणसांसाठी सांगितलेला आहे. सर्वसामान्य माणसाला, की तो फक्त प्रिरिक्विजिट काय, तर तो माणूस असला पाहिजे, तो त्याला नरदेह असला पाहिजे. तो जर माणूस असेल तर तो सगळ्यांसाठी वेद सांगितलेला आहे. गीता ही सगळ्या माणसांसाठी सांगितलेली आहे, ती फक्त इंडियनसाठी सांगितलेली नाही, ती फक्त हिंदूंसाठी सांगितलेली नाही. गीतेनी कधीही असं डिफरन्सिएशन केलेलं नाही. गीता ही सर्व मानव जातीसाठी आहे. कारण गीतेमध्ये जे काही सांगितलेलं आहे ज्ञान, हे सर्व मानव जातीसाठी आहे. आणि म्हणून इथे समर्थ सांगतात की पहिला जो तुम्ही जी शंका विचारलेली होती ती पूर्णपणे चुकीची आहे, की वेदांच्यामुळे जर शुक आणि वामदेव जर आत्मज्ञानी झाले असतील, तर नुसते शुक वामदेव नाही, तर प्रल्हाद नारद इत्यादी हे असे अनेक ऋषी मुनी सुद्धा आत्मज्ञानी झालेले आहेत. आणि नुसतेच आत्मज्ञानी झालेले नाहीत, तर तुमच्या आमच्यासारखे सर्व लोक आत्मज्ञानी व्हावेत याच्यासाठीच वेद आहेत. मग असा शंका आमच्या मनामध्ये निर्माण का झाली? वेद बोलेला पूर्व पक्ष मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न माने श्रीराम. आणि समर्थ आम्हाला सांगतात की अरे अशी तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली, कारण का? की मूर्ख तेथेची लावी लक्ष. कारण आम्ही जे मूर्ख आहोत, आम्ही फक्त तिकडच लक्ष देतो, आम्ही समजून घेत नाही. आम्ही काय करतो बेसिकली, की आम्हाला आमचा जे प्रयत्न आहे तो कमी पडतो, आणि प्रयत्न कमी पडल्यामुळे आम्ही शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतो, आणि शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही काय करतो, की आम्ही रिझनिंग द्यायला लागतो. आणि आम्ही रिझनिंग देतो आणि आम्ही म्हणतो की अरे हा नामस्मरण काय ठीक आहे, आय थिंक ते आम्ही इतके वर्ष करतोय, आणि इतके वर्ष करून सुद्धा आमच्या मनामध्ये काही फरक पडत नाही, आमच्या ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. याचा अर्थ काय? की नामस्मरणामध्येच प्रॉब्लेम आहे, माझ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, नामस्मरणामध्येच प्रॉब्लेम आहे. म्हणजे थोडक्यात काय, की जिथं बेसिकली प्रॉब्लेम आहे तिथे मी लक्ष घालतो, सोल्युशन बेस्ड अप्रोच आम्ही ठेवत नाही. आणि म्हणूनच असं आहे की फक्त वेद बोलीला पूर्व पक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न माने श्रीराम. आणि म्हणून आमच्यामध्ये आणि साधूंच्या मध्ये फरक काय आहे, तर साधू इथे लक्ष देत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की हे इट इज इम्पॉसिबल नाही, इट इज डिफिकल्ट आहे. आणि म्हणून आम्हाला समर्थ इथं प्रोत्साहन काय देतात, की अरे घाबरू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं समर्थ इथं आम्हाला सांगतात की अरे तू घाबरू नकोस,
मी तुला सबंध तिथेपर्यंत घेऊन जाईन, तू फक्त मी जसं सांगेन तसं कर. दासबोधा जसं आहे तसंच तू साधना कर. तू त्याच्यामध्ये कमी पडू नकोस, साधनेमध्ये कमी पडू नकोस, आचरणामध्ये कमी पडू नकोस. तुला प्रॉब्लेम्स येणार, एका दिवसात होणार नाही हे तर नक्कीच आहे, एका काही वर्षात होणार नाही हेही तितकंच खरं आहे. तुला बदललं पाहिजे हेही तितकंच खरं आहे. तुझं मन चेंज केलं पाहिजे हेही तितकंच खरं आहे. ते नेटानी, धैर्यानी, अतिशय स्लो अँड स्टेडी अशा पद्धतीने तुझी प्रोग्रेस होणार, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि म्हणून तू हे करत राहा, करत राहा, करत राहा. पुढे म्हणतात की तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदाचेनी उद्धरले न वचे कोणासी राम. वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदासी कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धराया श्रीराम. म्हणून समर्थ सांगतात की अरे वेदांच्या मध्ये सामर्थ्य नाही असं का समजतोस. जर वेदांच्या मध्ये सामर्थ्य जर नसतं तर या वेदांना कुणी विचारलं सुद्धा नसतं. अरे गेले हजारो वर्ष वेद अजूनही टिकून आहे. गीता 5000 वर्ष अजूनही टिकून आहे. ज्ञानेश्वरी 800 वर्ष अजूनही टिकून आहे. आदि शंकराचार्यांचं जे सगळं ज्ञान आणि भाष्य 1200 वर्ष झाली तरी अजूनही टिकून आहे. समर्थांचा दासबोध 400 वर्ष झाला तरी अजूनही सगळेजण वाचतात. तुकारामांचा गाथा अजूनही सर्वजण वाचतात. म्हणजे थोडक्यात हे काय आहे, सांगायचा मुद्दा आहे की हे सामर्थ्य आहे, या सगळ्या ग्रंथांचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून मनोनिवेदी सामर्थ्य असे जन. मग कशासाठी लिहिलेत? फक्त एकच कारण आहे की ते म्हणजे जन उद्धरावया श्रीराम. तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य जन आहेत त्यांच्या उद्धारासाठीच हे सगळं लिहिलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला कॉन्फिडन्स देतात, आम्हाला प्रोत्साहन देतात आणि म्हणतात की वेदाक्षर घडे ज्यासी तो बोलिजे पुण्यराशी, म्हणून वेदी सामर्थ्यासी काय होणे श्रीराम. अरे ज्याला वेदाक्षर घडतं म्हणजे ज्याला वेदांची ओळख होते, तो त्याच्या पाठीमागं अनेक पुण्यराशी जमा होतात. म्हणजे त्याच्याकडं अनेक पुण्य, तो पुण्यवान होतो. आणि म्हणून वेदांचं सामर्थ्य हे आजच्या अनेक पटीनं आहे. वेदांच्या सामर्थ्यांवर आम्ही कधीही शंका घेऊ नये. आणि ज्यावेळेला इथं वेद हा समर्थ शब्द वापरतात त्यावेळेला आम्ही लक्षात घ्यायचं की सगळं संतांचं वाङ्मय, सगळ्या संतांच्या वाङ्मयांनी वेदांना गृहीत धरून, वेदांना शिरोधार्य धरून मानूनच सर्व वाङ्मय निर्माण केलेला आहे. कारण हे सर्व अध्यात्म ग्रंथ आहे. अध्यात्म ग्रंथाचा एकच विषय आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान आहे. आणि म्हणून या कुणीही जे वाङ्मय निर्माण केलेलं आहे हे रॉयल्टीसाठी निर्माण केलेलं नाही. जरा मी जपून शब्द वापरतो कारण सध्याच्या काळामध्ये जो कोण उठतो तो ह्याच्यावर वाङ्मय निर्माण करायला लागतो. अनेक ग्रंथ लिहितो आणि त्या ग्रंथातून रॉयल्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. ही माणसं आणि आमचे संत ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि म्हणूनच आम्हाला संत कोण हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि म्हणून इथे म्हणतात की वेदाक्षर घडे ज्यासी तो बोलीचे पुण्यराशी, म्हणून वेदी सामर्थ्यासी काय होणे श्रीराम. वेदशास्त्र पुराण भाग्ये झालिया श्रवण, तेणे होईजे पावन हे बोलती साधू श्रीराम. म्हणून आम्हाला अजून प्रोत्साहन देतात की अरे तू जर दासबोधाचं जर श्रवण करत असेल, तू जर ज्ञानेश्वरीचं जर श्रवण करत असेल, तू जर हे सगळे ग्रंथ जर वाचत असशील तर हे अतिशय भाग्यानं तू भाग्यवान आहेस. कारण हे श्रवण करण्याचं भाग्य, श्रवण करण्यासाठी एक अतिशय भाग्य लागतं. ते भाग्य तुझ्याकडे आहे. तू पुण्यवान आहेस. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणूनच तू इथं या मार्गामध्ये आलेला आहेस. म्हणूनच रविवारी 10:30 वाजता तुला यावं इथं असं वाटतं. याचं कारण काय की तू भाग्यवान आहेस. परमेश्वराची, समर्थांची तुझ्यावर कृपा आहे म्हणूनच तू इथं येतो आहेस. आणि का? त्याचं कारण असं आहे की हे कारण एका माणसाचं नाही, एका व्यक्तीचं नाही, तर याच्या पाठीमागं अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा कोणाची आहे? अनेक वर्षांची परंपरा कोणाची आहे? वेदांची परंपरा आहे. ही शास्त्राची परंपरा आहे, पुराणांची परंपरा आहे. आणि म्हणूनच इतकं सामर्थ्य या सगळ्या या वाङ्मयामध्ये आहे. आणि ते सामर्थ्य जर मी जर तुझं श्रवण केलं
तर मी सुद्धा सामर्थ्यवान होईन. आणि हे कोण म्हणतात? हे बोलती साधू. असं म्हणू नकोस की मी म्हणतो. हे वर्षानुवर्ष जन्मानुजन्म असं सर्वजण तेच सांगत आलेले आहे. बघा, हे एक व्यक्ती म्हणून कुणी सांगत नाही, काही वर्ष एक जनरेशन सांगत नाही, अनेक जनरेशन्स आल्या गेल्या, अनेक व्यक्ती आल्या गेल्या. हे व्यक्तीवर कुणावर अवलंबून नाही, तर हे पावन ज्ञान आहे. आणि हे ज्ञान, हे वेद, हे शास्त्र, हे पुराण, हे वाङ्मय, हे संत यांचं श्रवण केल्यानंतर ते सामर्थ्य मला सुद्धा प्राप्त होईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळे तू घाबरू नकोस, असं समर्थ इथे सांगतात. समर्थ म्हणतात की श्लोक अथवा श्लोकार्थ नाही तरी श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती श्रीराम. अरे वेड्या, नुसता श्लोक नाही, अर्धा श्लोक, अरे नवे नवे श्लोकपाद, म्हणजे एक शब्द जरी मी वाचला, श्रवण केला, तरी काय होईल? तर नाना दोष जाती श्रीराम, असं समज. एवढं सामर्थ्य आहे या सगळ्या श्लोकांमध्ये, या सगळ्या शब्दांमध्ये. आणि हे आम्हाला स्वतःला अनुभव नाही का हो, की आम्ही ज्यावेळेला मनाचे श्लोक, आम्ही ज्यावेळेला दासबोध, हे गेले काही वर्ष, ज्यावेळेला 1 वर्ष 2 वर्ष किंवा अतिशय सिरियसली आम्ही ज्यावेळेला अभ्यास करतो, त्याच्यावर विचार करतो, त्याच्यावर चिंतन करतो आणि ते आम्ही आचरणात आणण्यामध्ये प्रयत्न करतो, त्यावेळेला आमचं स्वतःचं आयुष्य कालच्या पेक्षा, आजच्या पेक्षा उद्या शांत झालेलं आम्हाला कळत नाही का? आम्हाला अनुभव येत नाही का? आमचं जीवन आमचं आनंदी झालेलं आहे, आमचं आम्हाला कळत नाही का? म्हणजे हे सामर्थ्य कुणाचं आहे? हे सामर्थ्य हे माझं नाही, ही कृपा माझी नाही, तर ही कृपा, हे सामर्थ्य या दासबोधाचं आहे. हे सामर्थ्य हे समर्थाचं सामर्थ्य आहे, हे प्रभू श्रीरामाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून म्हणतात की श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती श्रीराम. वेदशास्त्री पुराणे ऐशा वाक्यांच्या आयणी, अगाध महिमा व्यासवाणी वधवणी केली श्रीराम. म्हणून व्यासाने जी अतिशय महिमा गायलेला आहे या सगळ्या, कारण व्यास हे सगळ्या वाङ्मयाचे आद्य करते आहे. व्यासानीच महाभारत, रामायण, गीता हे सगळं वाङ्मय संकलित करून ठेवलं. कारण त्याच्यापूर्वी लेखणी नव्हती, हे सगळं वाङ्मय लिखित स्वरूपात नव्हतं. पूर्वी जे वाङ्मय होतं, हेच वाङ्मय हे गुरु शिष्याला तोंडानी सांगायचे, शिष्य ते मुखोद्गत करायचा, नंतर त्या शिष्याचा गुरु व्हायचा, तो गुरु खाली दुसऱ्या शिष्याला परत ते वाङ्मय, ते ज्ञान सांगायचा. आणि अशा रीतीने एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत मुखोद्गत होऊन हे ज्ञान एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जात होतं. आणि व्यासानी काय केलं, तर ते वाङ्मय लिखित स्वरूपात आणलं. का आणलं? कारण व्यासांना सुद्धा माहिती आहे, भगवंताला सुद्धा माहिती आहे की अरे आता कलियुग निर्माण होणार आहे. गीता सांगितली भगवंतानी, आणि त्याच्यानंतर भगवंतानी सांगून ठेवलं की आता कलियुग निर्माण होणार आहे, आणि कलियुगामध्ये माणसाची बुद्धी अतिशय छोटी असणार आहे. माणसाच्या बुद्धीमध्ये अनेक विषय असणार आहेत, अनेक विषयांची व्हॅल्यू त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये येणार आहे, आणि त्यामुळे त्याच्या बुद्धीला मुखोद्गत करणं हे शक्य होणार नाही. आता मला सांगा की कल्याण स्वामी असे एक अपवाद आहेत की त्यांना दासबोध मुखोद्गत आहे. आज किती जणांना दासबोध मुखोद्गत आहे? अहो, आम्हाला 1-2 श्लोक सुद्धा म्हणता येत नाही, 2 ओव्या म्हणता येत नाहीत, लक्षात राहत नाहीत. पूर्ण दासबोध पूर्णपणे वेगळा. आणि म्हणूनच याचं कारण असं आहे की कलियुगामध्ये आमची बुद्धी ही कलुषित झालेली आहे. कलियुगामध्ये आमची बुद्धी ही अडल्ट्रेटेड झालेली आहे. कारण का? की आमच्या खाण्यामध्ये अडल्ट्रेशन आहे, आम्ही जे पाणी पितो त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे, आम्ही जो श्वास घेतो त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे, आम्ही जे विचार आहेत त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे. म्हणजे थोडक्यात काय की आमच्या या कलियुगामध्ये जर आम्ही काय मिळवलं असेल, तर आम्ही या सगळ्यांच्या मधून आमची बुद्धी सुद्धा अडल्ट्रेटेड आहे. आणि म्हणूनच मग असं असून सुद्धा, जसं आई जी असते, जो मुलगा जो थोडासा नाठाळ आहे, जो मुलगा थोडासा मंद बुद्धीचा आहे, आई त्याच्यावर जास्त लक्ष देते. जो मुलगा कुशाग्र बुद्धीचा आहे, त्याच्याकडे आई जास्त लक्ष देत नाही. कारण आईला माहिती आहे की तो कुशाग्र बुद्धीचा असल्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचेल, त्यात काही शंकाच नाही. म्हणून आई मंद बुद्धीच्या मुलाकडे लक्ष देते. तसंच
व्यासांनी आणि या सगळ्या संतांनी वेद, शास्त्र, पुराण, महाभारत, गीता याचं संकलन केलं आणि काय केलं तर आम्हाला ते लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिलं की बाबा रे, तू निदान एवढं तरी कर, निदान तू एवढं तरी वाच, एवढं तरी श्रवण कर. मला माहितीये की तुझी बुद्धी थोडीशी कमी आहे, पण तरी सुद्धा एकाक्षर होता श्रवण, तत्काळाची होय जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलले श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तू घाबरू नकोस, कारण का की या वाङ्मयाचं, या अध्यात्माचं तू एक जरी अक्षर श्रवण केलंस तरी सुद्धा तू पावन होशील. म्हणजे काय, तुझी बुद्धी कुशाग्र होईल, तुझी बुद्धी सूक्ष्म होईल आणि तुला अजून जास्त अजून जास्त अजून जास्त करायला लागेल. आणि जेवढं अजून जास्त करायला लागेल तेवढा तुझा कॉन्फिडन्स प्रोत्साहन येईल, वाढेल. आणि म्हणून काय होईल, तुला अजून जरा जास्त पुढे जाता येईल. आणि पुढे म्हणतात की दोही वेगळा तिजा नुधरे, तरी महिमा कैचा उरे, असो हे जाणीजे चतुरे, येरा गथा गोवी श्रीराम. ते म्हणतात की अरे जर त्या फक्त त्या दोघांचाच उद्धार होण्यासाठी एवढं सगळं जर वाङ्मय लिहिलं असेल तर त्याचा महिमाच राहणार नाही रे. आणि म्हणून हे कोण जाणतं, हे चतुर लोक जाणतात. म्हणजे काय की जे चतुर साधक आहेत, की ज्याला खरोखर ज्याच्यामध्ये परसिव्हिरन्स आहे, ज्याच्यामध्ये खरोखर तिथपर्यंत पोहोचण्याची प्रामाणिक इच्छा आहे, सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा आहे, पण नुसती इच्छा नाही तर फॉलो थ्रू करण्यासाठी, म्हणजे व्हिजन आणि एक्झिक्युशन, व्हिजन आणि मिशन या दोन्हीमध्ये व्हिजन आहे आणि मिशन हे डे टू डे मी साधना करतोय, अजिबात आळस न करताना अतिशय उत्साहाने दररोज मी साधना करतोय. कारण का की त्या साधनेने मी तिथपर्यंत पोहोचणार आहे एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून म्हणतात की असो, ह्याला समर्थांनी चतुर हा शब्द वापरलाय. असो हे जाणीजे चतुरे, येरा गथा गोवी श्रीराम. बाकीचे सगळे काय आहेत, येरा गथा गोवी आहेत. म्हणजे फक्त काही जणांनीच ज्यांनी जाणलेलं आहे तेच चतुर आहेत आणि तेच प्रयत्नपूर्वक तिथं शेवटपर्यंत पोहोचू शकतील. आणि यांच्यासाठीच, या सर्वांसाठी म्हणजे कॅपॅबिलिटी सगळ्यांच्याकडेच आहे, फक्त प्रयत्न करण्याचे सामर्थ्य हे काही जणांच्या मध्ये. आणि हे आमच्या व्यवहारामध्ये सुद्धा आहे. जर आमच्या क्लासमध्ये 60 मुलं जर असतील तर शिक्षक 60 जणांना तसंच शिकवतात, तेच शिकवतात. सगळ्यांनाच 60च्या 60 लोकांना पहिला नंबर यावा असं वाटत असतं, पण त्या 60तले 40 जणच फक्त अभ्यास करतात. त्या 40 जणातले काही फक्त 10 जणच शेवटपर्यंत अभ्यास करतात. त्याच्यातले 10तले फक्त 5 जणच अतिशय अभ्यास करतात आणि त्यामुळे त्याच्यातला एक जण पहिला नंबर काढून जातो. तसंच इथं पण आहे. म्हणजे आम्हाला व्यवहारामध्ये जे ज्ञान मिळतं ते ज्ञान आम्हाला परमार्थामध्ये आत्मज्ञान जर घेण्याची जर इच्छा असेल तर आम्ही त्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांच्या प्रमाण चतुर होऊन कॉन्स्टंटली सदा सर्वदा साधना अतिशय प्रेमाने, अतिशय उत्साहाने, विदाउट एनी म्हणजे कुठलंही त्याच्यामध्ये टाळाटाळ न करता, प्रमाद न करता, त्याच्यामध्ये मेकॅनिकलनेस न येऊ देता अतिशय मनपूर्वक 200% एफर्ट ठेवून केली पाहिजे. आणि इथं म्हणतात की वेदशास्त्रे पुराणे कैशी होती अप्रमाणे, दोघा वाचुरी तिसरा कोणे, उद्धारावा श्रीराम. म्हणून आता विषय थोडासा बदलला. म्हणजे थोडक्यात इथपर्यंत त्यांनी काय सांगितलं, इथपर्यंत सांगितलं की अरे हे जर तू सगळं वाचलंस, दासबोध वाचलास, त्याच्याप्रमाणे आचरण केलंस तर मी जसा समर्थ झालो तसा तू सुद्धा समर्थ होशील. केवढा आत्मविश्वास आहे समर्थांच्याकडे बघा. म्हणजे समर्थांनी आम्हाला इथे हे दिलं, प्रोत्साहन दिलं, आत्मविश्वास दिला की जर एखाद्या माणसाने जर व्यवस्थितपणे जर दासबोध वाचला, त्याचं जाणून घेतलं तर दासबोधाला वेद म्हणतात, 5वा वेद म्हणतात. कारण का की जे वेदांचं सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य दासबोधामध्ये आहे. ते मराठीमध्ये असलं म्हणून काय झालं, ते सामर्थ्य दासबोधामध्ये आहे. म्हणून जर एखाद्या माणसाने खरोखर त्याचं वाचन केलं, श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासना केली आणि त्याप्रमाणे जर आचरण आणि साधना केली तर तो सुद्धा समर्थांप्रमाणे 16 वर्षामध्ये नाही 32 वर्षामध्ये तिथपर्यंत पोचलाच पाहिजे. आणि आता पुढे ते म्हणतात की आता
पुढचा वाक्य की बद्ध आणि मुक्त हा विषय त्यांनी घेतलेला आहे की बद्ध कोण आणि मुक्त कोण तोच विषय एक्सटेंड झालेला आहे. पुढे म्हणतात की म्हणसी काय होनी पडिला तोची एक मुक्त झाला शुक तोही अनुवादला नाना निरूपणे श्रीराम. कारण अजूनही आमच्या मनामध्ये अजून एक शंका येते, कारण आम्हाला जी डे टू डे बेसिसवर माणसं दिसतात तुमच्या आमच्यासारखी असतात ते ज्ञानी आहेत का नाही हे आम्हाला कळत नाही. म्हणून आम्हाला काय असं वाटतं की जर ज्ञानी म्हणजे काय तर तो काय होणार की अतिशय गंभीर चेहरा करून बसलेला आहे, त्यांनी भगवी वस्त्र घातलेली आहेत, तो कुणाशीही बोलत नाही, तो अतिशय गंभीर होऊन म्हणजे थोडक्यात इथं समर्थ म्हणतात की मनसी काष्ट होऊनी पडिला, म्हणजे जसं काही अगदी काठी काष्ट म्हणजे काठी आहे तशा पद्धतीने तो आहे म्हणजेच तो मुक्त झाला असं कुणाला तरी वाटण्याची शक्यता आहे, अशी आमची शंका आहे. तर समर्थ उलटा प्रश्न श्रोत्यांनाच विचारतात की अरे तूच म्हणलास ना शुकदेव मुक्त झाले, मग जर शुकदेव जर मुक्त झाले असतील तर शुकदेवानी मुक्त झाल्यानंतर काहीही केलं नाही का, नुसते ते शांत बसून राहिले. शुक तोही अनुवादला नाना निरूपणे श्रीराम. अरे शुकदेवांनी सुद्धा नाना निरूपण केलेली आहेत मुक्त झाल्यानंतर. म्हणजे थोडक्यात काय की मुक्त झाल्यानंतर सुद्धा काष्ठवत पडण्याच्या ऐवजी मौन व्रत धारण करण्याच्या ऐवजी मुक्त झाल्यानंतर सुद्धा मुक्त माणूस संसारामध्ये येतो. कारण मगाशी शंका विचारली आहे की ब्रह्म ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, तो संसारामध्ये कसा येईल, तो येणं शक्य नाही, अशी जर शंका असेल तर इथं समर्थ उत्तर देतात की अरे शुक हे महान ब्रह्मज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहेत, पण तरी सुद्धा ते परत संसारामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी नाना निरूपण केलेली आहेत ना. मग जर तसं जर असेल तर शुकमुक्त ऐसे वचन वेद बोलिला आहे प्रमाण परी तो नवता अचेतन ब्रह्माकार सुद्धा. म्हणजे ब्रह्माकार झाल्यानंतर आत्मज्ञान मिळाल्यानंतर आत्मनिष्ठा निर्माण झाल्यानंतर तो अचेतन पडेल, तो कुठेही संसारामध्ये येणार नाही असं कोणीही म्हणलेलं नाही. म्हणजे मुक्त झाल्यानंतर सुद्धा तो माणूस तुमच्या आमच्यासारखा संसारामध्ये काम करतो, फक्त तो काम कसा करतो ह्याच्यामध्ये फरक आहे. आम्ही सुद्धा कर्म करतो, तो ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी सुद्धा संसारामध्ये कर्म करतो. तो कसा कर्म करतो ते गीतेमध्ये किंवा मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याचं आचरण कसं असतं ते समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दासबोधामध्ये सुद्धा पूर्वीच्या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये 3, 4, 5 अध्याय त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलेला आहे की तो आत्मज्ञानी किंवा तो मुक्त पुरुष इथं आल्यानंतर तो कसं काम करतो, संसारामध्ये आल्यानंतर तो कसा काम करतो. तो म्हणून म्हणतात की अचेतन ब्रह्माकार असता शुक योगीश्वर तरी सारासार विचार बोलणे गुणिकडे श्रीराम. जर सारासार जर विचार आम्ही केला नाही, त्याच्यावर जर विचार केला नाही तर आम्हाला कळत नाही की मुक्त कोण आणि बद्ध कोण. कारण मुक्त झाला जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊनी पडिला शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे श्रीराम. अरे तुला जे असं वाटतं की ज्यावेळेला आत्मज्ञान झालेलं असेल, की ज्यावेळेला ब्रह्माकार झाले असेल, त्याला काहीही पुढे करायचं नाही, त्याला काहीही संसारामध्ये इंटरेस्ट नाही, त्याला तो काष्टवत म्हणजे अचेतन होऊन राहील का काय असं जर तुला वाटत असेल तर शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे श्रीराम. आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा शुक भगवान आले आणि संसारामध्ये आले आणि परीक्षितीला भागवत सांगितलं आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मुक्त झाल्यानंतर सुद्धा शुकदेव संसारामध्ये आलेले आहेत, तुमच्या आमच्यासारखेच ते संसारामध्ये वागलेले आहेत आणि परीक्षिती पुढे भागवत सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर आम्हाला काय केलं पाहिजे, सारासार विचार करून शुक भगवान संसारामध्ये आत्मज्ञान मिळाल्यानंतर संसारामध्ये आल्यानंतर ते कसे वागलेले आहेत, त्यांनी कसं आचरण केलेलं आहे ते आम्हाला जाणून घेतलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणून म्हणतात की निरूपण हे सारासार बोलीला पाहिजे विचार धांडोळावे चराचर दृष्टांता कारणे. म्हणून नुसता पूर्व पक्ष पाहू नकोस, तर तू काय कर तर त्याचं उत्तर पक्ष सुद्धा पहा,
त्याच्यावर सारासार विचार करा. आपण मागच्या वेळेला पण बघितलेलं होतं की ज्यावेळेला शास्त्रामध्ये विरोधाभास असतो, पॅराडॉक्स असतो, तो मुद्दाम घातलेला असतो. याचं कारण असं आहे की तो घातल्यानंतर श्रोता किंवा ज्याचं वाचन करतो किंवा ज्याचं जो अध्ययन करतो त्यांनी सारासार विचार करावा, सर्वांगीण विचार करावा, नॉट ओनली वन साइडेड, ऑल फॅसेट्स अँड अँगल, असं सर्वांगीण दृष्टीनं विचार करावा. याच्यासाठी तो पॅराडॉक्स किंवा विरोधाभास या सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे. ह्यालाच शिकवण्याची पद्धती म्हणतात. जसं MBAच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये केस स्टडीजनी शिकवलं जातं, त्याला पेडॉलॉजी म्हणतात इंग्लिशमध्ये. तसंच या शास्त्रामध्ये अशा पद्धतीने विरोधाभास निर्माण करून, वेगवेगळे प्रश्न शंका निर्माण करून श्रोत्याला मुद्दाम विचार करायला, सारासार विचार करायला भाग पाडलेला असतो. म्हणून म्हणतात की क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे, वक्तृत्वासी श्रीराम. असो भागवत निरूपण, शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की श्रीराम. म्हणून बोलता चालता निश्चेषित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता, सद्गुरु बोधे श्रीराम. म्हणून आता समर्थ सांगतात की अरे शुकानी सुद्धा, म्हणजे आम्ही शुकाला मग बद्ध म्हणणार का? कारण शुक सुद्धा कारण आपल्या प्रश्न कुठला होता की जर आत्मज्ञान जर असेल, आत्मज्ञानी जर असेल तर तो संसारामध्ये येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की ज्यावेळेला मी निरूपण ऐकत असेल तर त्यावेळेला मी ब्रह्माकार वृत्ती माझ्यामध्ये निर्माण होते आणि मी परत निरूपण ऐकल्यानंतर, दासबोधाचं श्रवण केल्यानंतर ज्यावेळेला मी परत ते संसारामध्ये येतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर निर्माण होतात. हा प्रश्न आहे. आणि मला असं वाटत असतं की हे बरोबर का ते बरोबर, हाही प्रश्न आहे. आणि मला त्याच्यामुळे अशी शंका निर्माण होते की ज्यावेळेला आत्मज्ञान निर्माण होतं त्या माणसाला संसार नाही. आणि म्हणून याच्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणतात की अरे असं जर असेल तर शुकासारखे जे तूच म्हणलास की जे आत्मज्ञानी आहेत तर ते संसारामध्ये आले नसते, पण ते संसारामध्ये आलेले आहेत. म्हणजे काय तर आत्मज्ञानी होऊन सुद्धा संसारामध्ये ते येतात. मग ते कशा पद्धतीने येतात त्याच्यासाठी तू सारासार विचार कर. त्यांना आम्ही बद्ध म्हणू शकत नाही, ते मुक्तच आहेत. मग तू सुद्धा विचार कर की ज्या वेळेला तू जर दासबोध ऐकत असताना जर तुझी वृत्ती ब्रह्माकार वृत्ती होत असेल, दासबोध ऐकत असताना जर तुझी वृत्ती आत्माकार होत असेल, तर ती वृत्ती दासबोध नसताना मी कशी ठेवू याच्यासाठी सारासार विचार कर. तुझा जो प्रॉब्लेम आहे की संसारामध्ये असताना की ब्रह्माकार वृत्ती मी टिकू शकत नाही, संसारामध्ये असताना मी तो आनंद टिकू शकत नाही, संसारामध्ये असताना ते सुख समाधान टिकू शकत नाही. तर आता तू विचार कर की ते समाधान, सुख समाधान, शांतता ही कशी टिकवता येईल असा विचार कर. म्हणजे थोडक्यात काय आहे तर कारण तू स्वतः अनुभव घेतलेला आहेस, तू स्वतः म्हणतोस की ज्या वेळेला तू दासबोध करतोस, दासबोधाचं श्रवण करतोस, त्यावेळेला तुला ती वृत्ती निर्माण होते. आणि म्हणून तीच वृत्ती संसारामध्ये सुद्धा येण्यासाठी, सदैव होण्यासाठी तू ती वृत्ती कशी कायम राहील याच्यासाठी सारासार विचार कर. आणि वृत्ती म्हणजे विचार, विचार म्हणजे थॉट्स, म्हणजे ती आत्माकार वृत्ती संसारामध्ये असताना सुद्धा कशी नेहमी निर्माण होईल याच्यासाठी तू प्रयत्न कर. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं सोल्युशन सांगितलेलं आहे. ते म्हणतात की सर्व वृत्ती संसारामध्ये, ज्या ज्या काही वृत्ती माझ्या मनामध्ये उठतात, बघा संसारामध्ये असताना माझ्या मनामध्ये अनेक वृत्ती उठतात, त्या सर्व वृत्ती या चैतन्याकार वृत्ती आहेत असा आत्मज्ञानी समजतो. म्हणजेच तो काय करतो, सर्व वृत्तींना एक समान, म्हणजे चैतन्याकार वृत्ती किंवा आत्माकार वृत्ती, अशा दृष्टिकोनातून, अशा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्ञानचक्षुषः पश्यन्ति नाटक दीपवत साक्षी भावानी सर्व वृत्तींकडे पाहतो आणि स्वतःची आनंद असणारी वृत्ती, आत्माकार असणारी वृत्ती कधीही तो कमी होऊन देत नाही. कारण का की साक्षी भावानी त्याला माहिती आहे की मी आता संसारात आहे,
संसारामध्ये सगळ्या वृत्ती येणार आहेतच आहेत, पण त्या वृत्ती आल्यानंतर तो अतिशय सावधानतेने आत्माकार वृत्ती किंवा चैतन्याकार वृत्ती टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. नवे नवे त्या विषयाकार वृत्ती सुद्धा चैतन्याकार वृत्तीने पाहतो. आणि म्हणून इथे म्हणतात, आणि हे युक्ती सांगितली समर्थांनी, माऊलींनी सुद्धा युक्ती सांगितली की साधकांनी कसं संसारामध्ये वागावं, कसं ते सुख समाधान जे आम्हाला दासबोध ऐकताना मिळतं तेच सुख समाधान आम्हाला 24/7 365 डेज ऑलवेज ऑन ऑलवेज कनेक्टेड असताना कसं मिळावं, याच्यासाठी सर्वांनी कसा प्रयत्न करावा हे आम्हाला इथं सांगतात. आणि म्हणतात की मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे श्रीराम. आणि म्हणून इथे सद्गुरूंचं महत्व येतं, कारण जोपर्यंत आम्ही सद्गुरु बोध आम्हाला होत नाही, म्हणजेच आम्ही सद्गुरु बोध म्हणजे काय, तर समर्थच आमचे सद्गुरू आहेत. आणि ज्यावेळेला आम्ही दासबोध ऐकतो त्यावेळेला आम्हाला बोध हा समर्थच करतात, म्हणजेच हा सद्गुरु बोध आहे. मग आम्हाला मुक्ती कशी लाभेल, तर मी काय करायचं आहे, तर समर्थच मला दासबोध सांगता आहेत आणि दासबोधातली प्रत्येक ओवी ही समर्थ मला सांगता आहेत आणि त्या बोधानी मी प्रयत्न करायचा आहे. कारण सॅक्रोसॅन्ट म्हणजे समर्थांनी जे जे काही दासबोधामध्ये सांगितलेला प्रत्येक शब्द, तो प्रत्येक शब्द आणि शब्द मी आचरणामध्ये आणीन. प्रत्येक शब्द आणि शब्द माझं आयुष्यामध्ये ते माझ्या डोक्यावर धारण करीन. प्रत्येक शब्द आणि शब्द मी ह्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक शब्द आणि शब्द मी सदैव माझ्या मनामध्ये धारण करून कधीही न विसरता त्या पद्धतीने मी आचरण करेन. म्हणजे मी काय करेन, मी माझं आचरण चेंज करेन, मी माझं मन चेंज करेन, मी माझी बुद्धी चेंज करेन, मी माझं जीवन चेंज करेन. आणि या सर्वातून काय करेन, तर मीच माझ्या आयुष्याचा उद्धार करून घेईन. आणि म्हणून यासाठी हे म्हणतात की ह्याच्यावरनं काय होणार आम्हाला, तर जसं शुकदेव आणि हे सगळे जे संत आहेत त्यांना जी अवस्था लाभली ती सुद्धा अवस्था आम्हाला याच देही याची डोळा आम्हाला लाभू शकते. एवढं सामर्थ्य या वाङ्मयामध्ये आहे, एवढं सामर्थ्य हे या दासबोधामध्ये आहे. आणि आम्हाला काय मिळणार, तर मुक्ती लाभे सायुज्यता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वरूपता, सलोकता हे ज्या सगळ्या मुक्ती, 4 मुक्ती सांगितल्या, त्याच्यापेक्षा सगळ्यात वरची मुक्ती, श्रेष्ठ मुक्ती सायुज्यता, ती सुद्धा मुक्ती आम्हाला नक्की लाभेल, सर्वांना लाभेल, सगळ्यांच्या मध्ये ती कपॅबिलिटी आहे. म्हणूनच हे दासबोध हे सगळं शास्त्र सगळ्यांना लिहिलेलं आहे. फक्त आमच्यामध्ये थोडासा कमीपणा काय येतो, तर आमचे प्रयत्न कमी पडतात, आमच्यामध्ये तळमळ कमी पडते, आमच्यामध्ये परसिव्हिअरन्स कमी पडतो आणि म्हणून आम्हाला तो अनुभव येऊ शकत. आणि म्हणून पुढे म्हणतात की एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त, समाधानी श्रीराम. याचा फायदा काय, फायनली ऍट द एंड ऑफ द डे हे आम्ही कशासाठी शिकतोय बघा. आपला विषय कुठून चालू झालेला होता की तो जो श्रोता आहे त्याला शंका आहेत की मी कशासाठी वाचू, कशासाठी श्रवण करू, मला ही ब्रह्माकार वृत्ती सारखी ठेवता येत नाही, ती मला सदैव ठेवायची आहे, ह्याच्यासाठी आहे. हे जर करत असेल तर इथं प्रोत्साहन देतात आणि आम्हाला कॉन्फिडन्स देतात की घाबरू नकोस, की याच्यातूनच काय होतं. ह्याच शास्त्रांनी एक मुक्त झालेले आहेत, काही जण नित्यमुक्त झालेले आहेत, काही जीवनमुक्त झालेले आहेत आणि काही योगी विदेहमुक्त झालेले आहेत. आणि ते सर्वांनी समाधान प्राप्त केलेलं आहे, सर्वांनी आनंद स्थिती निर्माण झालेली होती, ती कायम टिकवलेली आहे. असं जर असेल तर आम्हाला सुद्धा ते स्थिती, ती अवस्था आम्हाला मिळेल, यात कुठलीही शंका नाही. आणि मग आता डिफरन्सिएशन समर्थक जे केलेलं आहे ते सांगतात की सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त, योगेश्वर जाणावे श्रीराम. म्हणजे काय, तर थोडक्यात जर मी हे ज्ञान घेतलं, म्हणजे दासबोध मी आचरण केला, आचरण करून 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 इतकं आचरण केला म्हणजे समर्थांसारखं, समर्थ हे जीवनमुक्त आहेत. का, तर त्यांना ते ज्ञान मिळाल्यानंतर पहिल्या 16 वर्षानंतर साधना केल्यानंतर ते सिद्ध झालेले आहेत. आणि सिद्ध झाल्यानंतर तेच समर्थ पुढचे 16 वर्ष किंवा पुढचे अनेक वर्ष समाजामध्ये जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून त्यांना जीवनमुक्त म्हणतात. म्हणजे काय की आत्मज्ञान मिळाल्यानंतर, म्हणजे मगाशी जे उदाहरण दिलेलं होतं
शुकमुनींचं, की शुकमुनी आत्मज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा ते संसारात आलेले आहेत आणि परीक्षिताचा उद्धार करण्यासाठी त्याला त्यांनी भागवत सांगितलेलं आहे. तसं समर्थांनी सुद्धा सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाचा म्हणण्यापेक्षा आपण मराठी म्हणू, कारण समर्थांचं जरी कार्यक्षेत्र हे भारतभर असेल तरी सुद्धा दासबोध त्यांनी ह्या प्राकृत मराठीमध्ये लिहून आमच्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, महाराष्ट्रीय लोकांचा उद्धार करण्यासाठी हा दासबोध लिहिलेला. आणि म्हणून जीवनमुक्त कोणाला म्हणतात, तर की जे ह्या जीवनामध्ये असतानाच, ह्या शरीरामध्ये असतानाच हे ज्ञान मिळवून त्या अवस्थेपर्यंत पोहोचले की ते संसारामध्ये येऊन सुद्धा अतिशय शांत आहेत, अतिशय निश्चल आहेत. समर्थान त्यांचं उदाहरण आहेत आपल्यासाठी, किंवा सगळे संत उदाहरण आहेत. त्यांना जीवनमुक्त असं म्हणतात की ते सचेतन आहेत. म्हणजे जीवनमुक्ताच्या अवस्थेमध्ये अशी एक अवस्था येते की ते पूर्वी साधक होते आणि आता सिद्ध झाल्यानंतर ते या संसारामध्ये वावरतात. ते आम्हाला दिसू शकतात, ते आमच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखेच ते शरीरानी आहेत, पण मनानी, अंतःकरणानी ते वेगळे आहेत. त्यांना जीवनमुक्त म्हणतात. मग विदेहमुक्त कोणाला म्हणतात, की आत्मज्ञानासाठी प्रयत्न करतोय, आत्मज्ञानासाठी प्रयत्न केला आणि काय झाला, तर देह पडला. आणि देह पडला आणि इतकी साधना केलेली आहे, इतकी साधना केलेली आहे की देह पडल्यानंतर ते मुक्त झालेले आहेत. म्हणजे काय, तर मग आधी का मुक्त नाही झाले ते, कारण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. की आत्मज्ञान मिळालं, पण प्रारब्धाचे जे काही भोग आहेत ते भोग भोगण्यासाठी हा देह निर्माण केलेला आहे. ते भोग मला भोगलेच पाहिजेत. आणि भोग भोगल्यानंतर, हा देह पडल्यानंतर आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने ते मुक्त होतात. म्हणजे त्यांना विदेह मुक्ती मिळते. म्हणजे देह नसल्यानंतर त्यांना मुक्ती मिळते, म्हणून त्यांना विदेह मुक्त म्हणतात. आणि दोहेपेक्षा नित्यमुक्त, नित्यमुक्त म्हणजे काय, तर जे ज्यांनी अवतारच घेतलेला आहे, की अवतार घेऊन जे आलेले आहेत ते नित्यमुक्त आहेत आणि ते योगेश्वर आहेत. म्हणून योगेश्वर हे उपाधी, हे विशेषण, हे आपल्या श्रीकृष्णाला, भगवंताला सुद्धा गीतेमध्ये लावलेलं आहे. कारण ते नित्यमुक्त आहेत, कारण ते ऑलरेडीच मुक्त होते. ते फक्त आता परत एकदा अवतार घेऊन या पृथ्वीवर येऊन समाजाच्या कल्याणासाठी, सामान्य जनांच्या कल्याणासाठी इथे प्रयत्न करतात. आणि म्हणून हे स्वरूपबोधाचं, हे आत्मज्ञानाचं हे लक्षण आहे. काय लक्षण आहे, तर स्वरूपबोधे स्तब्धता, ते जाणावी तटस्थता, तटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंध. श्रीराम अणू सांगतात की आत्मज्ञान ओळखणार कसं आम्ही, मग हा आत्मज्ञानी आहे का नाही हे आम्ही ओळखणार कसं, शरीराने ओळखता येत नाही. वरून आम्हाला काहीही ओळखता येत नाही. वरून आम्हाला तुमच्या आमच्यासारखा देह आहे. म्हणून ज्ञानी माणसाला फक्त ज्ञानी माणूस ओळखू शकतो. का, तर याचं कारण आहे की ज्ञानी माणसाचं अंतःकरण हे शुद्ध झालेलं आहे. ज्ञानी माणसाचं अंतःकरण हे नुसतं शुद्ध झालेलं नाही, तर ते अंतःकरण हे अंतर्मुख झालेलं आहे. ते अंतःकरण बहिर्मुख नाही. त्या ज्ञानी माणसाला बहिर्मुखतेमध्ये इंटरेस्ट नाही, विषयांमध्ये इंटरेस्ट नाही. आणि म्हणून तो स्तब्ध असेल असं नाही. म्हणजे थोडक्यात आत्मज्ञानी जो असतो, तो आत्मज्ञानाला कुठलंही कर्तव्य नाही. म्हणजे आत्मज्ञान मिळाल्यानंतर तो मौन स्वीकारून हिमालयात जाईन राहील, किंवा तो निरूपण करण्यासाठी, लोकांचा उद्धार करण्यासाठी या परत एकदा या संसारामध्ये येईल. याच्यावर कुठलंच बंधन आत्मज्ञानी पुरुषावर नाही. म्हणजे काही आत्मज्ञानी पुरुष मौन स्वीकारतील, काष्ठवत आयुष्य जगतील, ते हिमालयामध्ये जातील आणि ते संसारापासून अलिप्त होतील. काही मुक्त पुरुष हे संसारामध्ये येतील, ते मौन धारण करणार नाहीत, तर ते समाजाच्या उद्धारासाठी बोध करतील, उपदेश करतील, समाजामध्ये मिसळतील. कुठलंही बंधन आत्मज्ञानावर नाही. आत्मज्ञानी पुरुषानं नक्की काय करावं ते बंधन कुणीही घालू शकत नाही.
शास्त्र घालू शकत नाही, भगवंत सुद्धा घालू शकत नाही. इतकं शास्त्राचं महत्व आहे, इतकं शास्त्राचा महिमा आहे. कारण त्या शास्त्रामुळेच तो आत्मज्ञानी निर्माण झालेला आहे. त्या शास्त्राच्या अध्ययनानं, त्या शास्त्राच्या आचरणानं तो आत्मज्ञानी निर्माण झालेला आहे. तो महात्मा आहे. त्यामुळे तो महात्मा ज्या वेळेला त्या अवस्थेला पोहोचतो, त्यानं काय करावं ह्याच्यावर कुणीही बंधन घालू शकत नाही, असं शास्त्र सांगतं. म्हणून स्वरूपबोधे स्तब्धता, ते जाणावी तटस्थता, येथे अनुभवासी कारण येर सर्व निष्कारण असणार. कारण का, आता मग परत म्हणतात की मग कळणार कसं, ते फक्त त्या माणसाला कळतं, बाकीच्या कुणालाही कळणार नाही. आत्मज्ञान हे दुसऱ्या माणसाला, हा आत्मज्ञानी आहे का नाही हे दुसऱ्या माणसांनी सांगायचं कारण नाही, जज करायचं कारण नाही. कारण त्या माणसाला प्रत्येकाला तो अनुभव स्वतः येतो. कारण का, की तृप्ती पावावी आपण आपुल्या सानुभवास राम. म्हणून आत्मज्ञानी माणूस मी आत्मज्ञानी आहे असं सांगत कधीही फिरणार नाही, असं सांगत कधीही दिसणार नाही. तो आपल्या आत्मज्ञानाचं कधीही अवडंबर माजवणार नाही, तो आत्मज्ञान विकायला काढणार नाही. त्याला कुणी चांगलं म्हणावं याची अजिबात गरज नाही, त्याला लोकांनी हारतुरे घालावेत अजिबात गरज नाही, त्याला खूप आता सध्याच्या काळामध्ये त्याचे खूप फॉलोअर्स असावेत त्याला गरज वाटत नाही. म्हणजे हे सगळे जे आहेत हे बाहेरील गुणधर्म आहेत, ती तृप्ती आहे, ते समाधान आहे, ते आतल्या आतच आहे. त्यामुळे त्याला ते स्वानुभवानं मिळालेलं आहे. त्याच्यावर परमेश्वर कृपामुळे तो तृप्त आहे. आणि म्हणूनच, आणि ते लगेच त्याचं उदाहरण सांगतात की कंठ मर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला, त्याने शब्द जाजावला हे तो घडे नासिला. म्हणजे काय, की आता मी जेवलो, मला भूक लागलेली आहे म्हणून मी जेवलो. कसं जेवलो, कंठ मर्याद जेवलो, म्हणजे अखंड जेवलो. आणि जेवल्यानंतर मला सांगायला लागतं का हो की मी आता तृप्त आहे. ती तृप्ती कुणालाही न सांगता त्या माणसाला कळतं की आता जेवण मस्त झालेलं आहे, आज आमरस मस्त खाऊन मी अखंड आमरस पिलेलो आहे, त्यामुळे मी आज तृप्त आहे. आता तो आमरसामुळे मी तृप्ती आलेली आहे हे मला इतरांना सांगायला लागत नाही, किंवा मलाही कुणी म्हणावं असंही वाटत नाही, कारण ती तृप्ती माझी मला आलेली आहे. तसंच तिथे आहे. आत्मज्ञानी पुरुषाला कधीही सांगायला लागत नाही की तू तृप्त आहे का नाही, त्याचं त्यालाच माहिती आहे. आणि पुढे म्हणतात की स्वरूपी नाही देह ते काहीचा संदेह. म्हणजे थोडक्यात काय, की फिजिकल लेवलवर, शारीरिक लेवलवर, देह लेवलवर आत्मज्ञान अवलंबून नाही. स्वरूपी नाही देह तेथे काहीसा संदेह, बद्ध मुक्त ऐसा भाव विदेहा याचकडे विदेहाचकडे श्रीराम. म्हणजे हा जो बोध आहे, हा मुक्त बद्ध हा सगळा जो भाव आहे, हा भाव हा शारीरिक नाही, हा मानसिक अंतःकरणाच्या लेवलला आहे. देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, तेथ शुगाची कोण गती मुक्तपणाची श्रीराम. मुक्तपण हेची बद्ध, मुक्त बद्ध हे अबद्ध, स्वस्वरूप स्वतः सिद्ध बद्ध ना मुक्त श्रीराम. आपण या विषयावर अनेक वेळा चिंतन केलेलं आहे, तेव्हा आता आपण आज जास्त याच्यावर इलॅबोरेट करायला नको. पुढे जाऊया. मुक्तपणाची पोटी शिरा, बांधता जाईचे पाताळा, देह बुद्धीची अर्गळा, स्वरूपीन संते श्रीराम. याच्यामध्ये खोटेपणाला, म्हणजे थोडक्यात काय, की एखादा म्हणला की मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, आणि तो स्वतःच कल्पना करतो की मुक्त आहे. कारण मुक्त असलेला कधी म्हणत नाही की मी मुक्त आहे. मग मुक्तपणाची पोटी शिरा, जर तो मुक्त आहे, एखादा जर म्हणला की मला आत्मज्ञान झालेलं आहे, असा जर कोणी जर म्हणला तर याचा अर्थ आहे की त्याला आत्मज्ञान झालेलं नाही. आत्मज्ञान काय आहे हेही त्याला कळलेलं नाही. म्हणून हे कळलं, हे ज्याला कळलं, म्हणजे हे काय आहे हे ज्याला कळलं, म्हणजे जे न कळता जे त्याला कळलं ते त्याला सर्व काही कळतं. हे ज्याला कळतं त्याला सर्व काही कळतं. विचार करा. मुक्तपणाची पोटी शिळा, बांधता जाईचे पाताळा, देहबुद्धीची अर्गळा, स्वरूप नसते सदा. म्हणजे याच्यामध्ये देहबुद्धी नाही याच्यामध्ये. कारण का, की आत्मज्ञान हे आत्मज्ञान एकरूप झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून इथे फायनली सांगतात कन्क्लुजन, की मीपणाहून सुटला तोची एक मुक्त झाला. ज्याचा अहंकार गळून पडला, मी मायसेल्फ जसं सुटलं, स्वतःचा अभिमान जसा सुटला, तोच फक्त मुक्त झाला.
जो स्वतःचा अभिमान, जो स्वतःच मी 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 हा जो अहंकार आहे, हा जो अभिमान आहे, जो शेवटपर्यंत आम्ही जो धरून ठेवतो तोपर्यंत आम्ही मुक्त होत नाही. म्हणून सगळ्यात शेवटच्या साधनेमध्ये, साधनेतलं शेवटची स्टेप कुठली, तर अहंकार पडणं ही एकच शेवटची स्टेप आहे. म्हणून तर शेवटी सांगतात कन्क्लुजन की मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला. मुखा अथवा बोलिला तरी तो मुक्त. तो मुका असेल किंवा तो बोलणारा असेल तरी तो मुक्तच आहे. जयास बांधावे ते वाव, तेथे कैसा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव, गुणवार्ता श्रीराम. बद्धो मुक्त इति व्याख्या, गुणतो न मे वस्तुतः, गुणस्य माया मूलत्वात न मोक्षो न बंधनम. म्हणजे तत्वज्ञाता परमशुद्ध, तयासी नाही बद्धमुक्त, बद्धमुक्त हा विनोद माया गुणे श्रीराम. म्हणून परत आपण मागच्याला बघितलं होतं की एक आपण स्टोरी बघितली मागच्या रविवारी, आठवत असेल तर पहा की बद्ध आणि मुक्त हा विनोद आहे. हा विनोद म्हणजे काय, हे शब्द आहेत. हे कशामुळे आहेत, तर माया गुणामुळे. म्हणजे हा बद्ध आहे, हा मुक्त आहे. जो मुक्त आहे त्याच्यासाठी बद्ध आणि मुक्त हे शब्दही नाही. म्हणजे बद्ध आणि मुक्त हे फक्त अवस्था आहे. तो त्या अवस्थेच्या पलीकडे आहे. म्हणून त्या अवस्थेला गेल्यानंतर मुक्त आणि बद्ध या अवस्था स्थिती नाही. कारण ती अवस्था ही बद्ध मुक्ताच्या पलीकडे आहे. म्हणजे काय, तर ती एकरूपत्वाची अवस्था आहे, अद्वैताची अवस्था आहे. त्यामुळे अद्वैताच्या अवस्थेमध्ये दुसरी अवस्था, समान अवस्था, उपमा देण्यासारखी अवस्था येऊ शकत नाही. त्यामुळे बद्ध आणि मुक्त हे शब्दच तिथं येऊ शकत नाहीत. हे बद्ध आणि मुक्त हे शब्द येत असतील तर तो अजूनही मुक्त झालेला नाही. तो अजूनही मायेत आहे, तो अजूनही द्वैतात आहे. आणि माया गुणांमुळे बद्ध आणि मुक्त असे शब्द निर्माण झालेले आहेत. जेथे नामरूप हे सरे, तेथे मुक्तपणे कैसे उरे, बद्ध मुक्त हे विसरे, विसरणेपणेशी श्रीराम. आपण बघितलं होतं की ज्या वेळेला गंगा नदी स्वतःच अस्तित्व विसरते, स्वतःच नामरूप टाकून देते, तेव्हाच गंगा नदी समुद्राला एकरूप होते, समुद्राशी एकरूप होते. त्याच वेळेला ती मुक्त होते. तसंच इथंही आहे. जर एखादा मुक्त असेल तर तो मुक्त म्हणजे काय, तर तो स्वतःचा अभिमान, म्हणजे शरीराने तो वेगळा असेल, शरीराने तो भेद असेल, पण अंतःकरणाने तो, मनाने तो, चित्ताने तो, कुठलाही शब्द वापरा, तो त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. आणि त्यामुळे तो बद्धही नाही आणि मुक्तही नाही, कारण तो त्या नामरूपाने विसरलेला आहे. म्हणजे त्याच्या वृत्ती कशा झालेल्या आहेत, चैतन्याकार वृत्ती झालेल्या आहे. कुठलीही वृत्ती त्याच्या आत उठेल ती आत्माकार वृत्ती आहे. तो विषय बघेल, कारण तो या संसारामध्ये आहे म्हणल्यानंतर विषय बघेल, पण तरी सुद्धा कुठलीही विषय बघितल्यानंतर सुद्धा त्या विषयाकार वृत्तीच्या ऐवजी तिथे आत्माकार वृत्ती. आणि म्हणूनच एकनाथ महाराजांना गाढव दिसलं नाही, तर गाढवाच्या ठिकाणी त्यांना परब्रह्म परमात्मा दिसला आणि म्हणूनच त्याला त्यांनी पाणी पाजलं. बद्ध मुक्त हे विसरे, विसरेपणाशी श्रीराम. बद्ध मुक्त झाला कोण, ऐसा स्वतः करी प्रश्न, बाधक जाणावे मी पण, धरत्यास बाधी श्रीराम. एवम हा अवघा भ्रम, अहंतेचा जाण भ्रम, मायातीत जो विश्राम, सेविला नाही श्रीराम. म्हणून जी अहंता आहे, जो अभिमान आहे, हाच अभिमान आम्हाला सगळ्यांना आड येतो. म्हणजे मी 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 कोणतरी वेगळा आहे, हा जो मीपणाचा असलेला अभिमान आहे, तोच आम्हाला त्या ब्रह्माकार, आता लक्षात आलं असेल की तोच आम्हाला, ज्यावेळेला आम्ही निरूपण ऐकतो, ज्यावेळेला दासबोध वाचतो, त्यावेळेला माझा अहंकार गळून पडतो आणि मी एकरूप होतो. आणि संसारामध्ये गेल्यानंतर माझा अहंकार जागृत होतो, मी 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 अहंता जागृत होते, माझं वेगळेपण जागृत होतं. आणि म्हणून मी त्या ब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणूनच ती अवस्था मी टिकू शकत नाही. इतकं सोपं आहे. मायातीत जो विश्राम, सेविला नाही श्रीराम. असो बद्धता आणि मुक्तता, आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे श्रीराम. म्हणून हे मृगजळ, माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तात्काळ, जागृतीस होय श्रीराम. स्वप्नी बद्धमुक्त झाला, तो जागृतीस नाही आला, कैचा कोण काय झाला, काही कळेना श्रीराम. म्हणून मुक्त विश्वजन, जयास झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव श्रीराम. समर्थ एंड करतात की ज्याला आत्मज्ञान झालेला आहे तो मुक्तच आहे, तेच शुद्ध ज्ञान आहे आणि मुक्ती तेच आहे.
आणि आत्मज्ञान होणे, आत्मनिष्ठा प्राप्त होणे हेच आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे. हाच आमच्या सर्वांचा मनुष्य देह धारण केल्यानंतर होणारा पुरुषार्थ आहे. मुक्त बद्ध हा संदेह धरी कल्पनेचा देह, साधू सदा निस्संदेह देहातीत वस्तू. परत एकदा रिपीट करतात की हा देहाचा गुणधर्म नाही. आत्मज्ञानी असणं हा देहाचं नाही तर देहातीत आहे. हा जो मुक्त आहे त्याच्यामध्ये कुठलाही संदेह असू शकत नाही. तो निसंशय आहे, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. साधू सदा निसंदेह. आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणे रीती, त्याची निरूपण श्रोती सावध परिसावे सदाम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तदशके बद्धमुक्त निरूपण नाम षष्ठ समासः. हरिओम तत्सत. पण इथेच थांबू, पुढच्या वेळेला पुढचा समास पाहू. प्रार्थना म्हणते. हा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तोची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. नेहमीप्रमाणे मी मायक्रोफोन्स आणि व्हिडिओ ऑन केलेले आहेत. तर कोणाला काही शंका असतील, कोणाला काही कॉमेंट्स असतील तर आपण विचारू शकतो. एक दोन मिनिटं थांबूया आपण. काही जर कोणाला असतील तर अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता नेहमीप्रमाणे. आरती ताई. हा, जय श्रीराम. नाही, आजचं फारच छान होतं आणि ह्याच्यातलं आजचं म्हणजे विदेह मुक्ती आणखी नित्यमुक्त किंवा जीवनमुक्त ह्याच्यातल्या खूप फरक सूक्ष्म होते, हे फार छान कळले.
आणि म्हणजे तुम्ही जसं तो उदाहरण सांगितलं की मंदबुद्धीच्या मुलाकडे आईचं जास्त लक्ष असतं, तसंच समर्थांनी आपल्यासारख्या मंदबुद्धीच्या लोकांना खरंच त्यांची तळमळ किती आहे ही ह्या समाजातनं आणि तुमच्या माध्यमातनं आम्हाला समर्थांचे शब्द ऐकायला मिळत आहेत. हे आम्ही खूप कृतकृत्य होतोय प्रत्येक रविवारी. आणि हे अशीच सतत आपल्या जीवन अंतापर्यंत ही यात्रा चालू राहावी आपली, असंच मला तर वाटतंय. प्रत्येक रविवार कधी येईल आणि आम्ही कधी तुमचं ऐकतोय असंच आम्हाला होतं. चुकवलं की चुकला कधीतरी तरी इतकं म्हणजे आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि त्यांनी खूप म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पण किती छान सांगितलं की नामरूप सोडलं आणि आत्माकार चैतन्याकार झाला परब्रह्माशी की तुम्ही मुक्तच आहात. आणि त्याच्यात म्हणजे स्वत्व सुटलं की मुक्त, स्वतःचा अभिमान सुटला की मग तो मुका असला तरी मुक्तच. हे किती छान सांगितलंय समर्थांनी. आणि नित्यमुक्ताचं उदाहरण योगेश्वर श्रीकृष्ण ही इतकी म्हणजे अगदी साध्या साध्या म्हणजे जे अध्यात्मात नवीन आहेत त्यांना सुद्धा कळण्यासारखी भाषा. आणि त्यांनी चतुर साधक हा सुद्धा शब्द फार छान योग्य वापरलेला आहे की कृत्रिमपणे किंवा अगदी सदा सर्वदा प्रयत्न साधना टाळाटाळ न करता. आणि दासबोध हा 5वा वेद आहे. हे इतकं छान आणखीन प्रत्येक शब्द मी स्वतः समर्थ सांगताहेत असा विश्वास ठेवून जर आचरण केलं तर जीवनमुक्त होण्यासाठी काहीही अडथळा नाही आहे. हे इतकं साध्या रीतीनं सांगितलेलं आहे. खरंच सगळे शब्द अगदी आजचे ना महत्वाचे होते. आपली बुद्धी केवढी साठवून ठेवतोय ते आपल्यावर आहे आता. नाहीतर आता हे संपलं सेशन की परत संसार. नाही, फारच छान. आणि अगदी आणि हे म्हणजे विदेहमुक्तीबद्दल तुम्ही सांगितलंत ना की प्रत्यक्ष प्रारब्ध वेगळं, भोग भोगल्यानंतर किंवा देह पडल्यानंतर ही मुक्ती आहे. पण मग ती देहात असताना सगळा भोग भोगला जातो का का पुनर्जन्म येणार? नाही नाही, म्हणून तर ती स्पेसिफिकली त्या असंच म्हणूनच त्याला विदेहमुक्त म्हणलेलं आहे की देह नसताना मुक्त. म्हणजे अच्छा. ते देहामध्ये आहेत पण हा. प्रारब्धाचा जोर कुणालाही टाळता येत नाही. म्हणजे प्रारब्ध, कारण का की ज्यावेळेला आम्ही हा देह धारण करतो, म्हणजे ज्यावेळेला माझा जन्म होतो त्या जन्माच्या वेळेला जे जे काही प्रारब्ध मला ह्या शरीरात असताना भोगायचं आहे ते कुणालाही टाळता येत नाही. म्हणजे कसं थोडक्यात की म्हणजे प्रारब्ध कर्माचं पहिलं फळ हे या शरीराचा जन्म आणि प्रारब्ध कर्माचं शेवटचं फळ म्हणजे या शरीराचा मृत्यू. आता या जन्म आणि मृत्यूच्या याच्यामध्ये माझा प्रवास चालू आहे आणि प्रारब्ध आणि पुरुषार्थ हे दोन वेगळे आहेत. कारण प्रारब्ध हे मी चेंज करू शकत नाही, प्रारब्ध हे कुणालाही टाळता येत नाही. आणि हे आम्ही कितीही जरी आम्ही संत असतील, म्हणजे आपण रामकृष्ण परमहंस बघा किंवा म्हणजे कुठलेही संत बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते प्रारब्धानी त्यांना घशाचा कॅन्सर झालेला होता, रमण महर्षींना हाताचा कॅन्सर झालेला होता, शोल्डर जॉईंटचा. म्हणजे त्यांना हे सगळे प्रारब्धाचे भोग त्यांना सुद्धा भोगायला लागलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आत्मज्ञानी होऊन सुद्धा त्यांना हे भोग भोगायला लागलेत. मग हे भोग भोगायला लागलेत म्हणजे कशाचे भोग आहेत? तर ते शरीराचे भोग. हा, म्हणजे पूर्वी काही जे काही भोग असतील, पूर्वी काहीतरी ज्या काही ते जे शरीराचे त्या शरीराचे भोग त्यांना ते इथं भोगायला लागलेले आहेत. पण मग त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात की हे जीवनमुक्त पुरुष. कारण जन्म झाला पण मध्ये पुरुषार्थामुळे प्रयत्नामुळे त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं. ते आत्मज्ञानी झाले, ते मुक्त झाले. मग मुक्त झाले म्हणजे पण शरीर पडलं नाही, शरीर आहेच, जीवन चालूच राहिलं. आणि जीवन चालू राहिलं आणि जीवन चालू राहिलं असताना ते काही जे भोग आहेत ते त्यांना भोगायला लागले. आणि मग काय केलं? म्हणून ते जीवनमुक्त पुरुष आहे. आणि शरीर पडल्यानंतर काय झालं? ते आधीच मुक्त होते, ते मुक्तच झाले. पण मग आता दुसरी विदेहमुक्त म्हणजे काय? तर बाबा मी प्रयत्न करतोय पण प्रारब्ध इतकं प्रचंड आहे की प्रयत्न करून सुद्धा, म्हणजे आम्ही म्हणतो ना की मी इतकी साधना करतो तरी मला शांतता मिळत नाही, मला सुख समाधान मिळत नाही, माझं मन चंचल राहिलंय. तर प्रारब्ध इतकं जोरदार आहे की त्या प्रारब्धामुळे मी अजूनही मला ती अवस्था प्राप्त झालेली नाही ही ह्या शरीरात असताना. आणि मग काय होतं की जर समजा असं जर झालं की
त्या पुरुषार्थामुळे केलेली साधना कधी वाया जात नाही. आणि ती जर त्या शरीर पडल्यानंतर आता काही मला पुढचं जन्म घ्यायचं कारण नाही. कारण प्रारब्धामुळे जे काही सगळं होतं ते मी हे केलं, पुरुषार्थाने मला आत्मज्ञान मिळालं. आणि म्हणून काय झालं तर देह पडल्यानंतर, कारण आता मला काहीच भोगायचं नाही, आत मनामध्ये माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये काहीच नाहीये, तेव्हा मला पुढचा जन्म नाही. म्हणून मग काय होतं तर शरीर पडल्यानंतर मला ती अवस्था प्राप्त होते. म्हणजे शरीरात असताना मला ती अवस्था प्राप्त होत नाही, तर शरीर पडल्यानंतर मृत्यूनंतर मला ती अवस्था प्रारब्धाचे भोग भोगेपर्यंत विदेह अवस्था येणार नाही. म्हणजे मला ह्या म्हणजे त्या लोकांना, म्हणजे त्या पुरुषांना हाची देही हाची डोळा ती अवस्था प्राप्त होणार नाही. अच्छा. आणि म्हणून याचा अर्थ ते म्हणून ते ज्ञान वाया गेलं असं नाही, म्हणून त्यांना ती विदेह अवस्था होते. पण मग तिसरी अवस्था कुठली, की समजा आमच्यासारखी, की जर म्हणजे अर्जुनाने तो प्रश्न विचारला की आम्ही सगळं करतोय, साधना करतोय, श्रवण मनन निधिध्यासना करतोय, आणि आमचा देह पडला, पण अजूनही काही वासना शिल्लक आहेत, अजूनही काही इच्छा शिल्लक आहेत, अजूनही काही बेसिकली भोगायचं आहे. त्यावेळेला मग काय होतं तर त्यावेळेला आम्हाला पुढचा जन्म घ्यायला लागतो. म्हणजे आम्हाला ती विदेहावस्था मिळणार नाही, कारण आमच्या अजून शिल्लक आहेत अवस्था, म्हणून आम्हाला पुढचा जन्म घ्यायला लागतो. आणि म्हणून पण पुढचा जन्म हे वाया जाईल का, तर हे वाया जाणार नाही, तर पुढचा जन्म आम्हाला अजून चांगला मिळेल. म्हणून सुचीनाम श्रीमताम घे असा जन्म मिळेल, की अजून आम्हाला चांगला जन्म मिळेल. मग आम्ही ह्या जन्मापेक्षा आम्हाला पुढच्या जन्मात अजून जास्त लवकर कळायला लागेल, अजून जास्त आम्हाला त्या आत्मज्ञानाबद्दल ओढी वाटायला लागेल. आणि हू नोज त्या ह्याच्यामध्ये आम्ही शरीरामध्ये असतानाच मुक्त होऊ, म्हणजे आम्हाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. म्हणजे काहीही होऊ शकेल, काय होईल आम्ही सांगू शकत नाही. पण हे शास्त्राने आम्हाला हे सगळं सांगून ठेवलेलं आहे की हे देर आर डिफरंट प्रोबॅबिलिटीज, पॉसिबिलिटीज वन पर्सन कॅन हॅव, असं ते बेसिकली सगळं ते शास्त्र आहे. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा एकच आहे की कुठल्याही साधकाने असं समजू नये की मी जी साधना करतो ती वाया जाणार. प्रत्येक म्हणजे जसं आम्ही कुठलाही अभ्यास केला तर तो कधीही वाया जात नाही, कधी ना कधी तो आम्हाला उपयोगाला येतो. तसं हे ज्ञान, बरं मग आता प्रश्न असा आहे की हे ज्ञान का वाया जात नाही, हा प्रश्न आहे. आणि हा विचारलाच पाहिजे प्रश्न की आत्मज्ञान एवढं श्रेष्ठ का, की जर आम्ही इंजिनिअरिंगचं ज्ञान घेतलं तर ते वाया जाईल, पुढच्या जन्मामध्ये मी इंजिनियर होणार नाही, इंजिनियर म्हणून मी जन्मत नाही. पण आत्मज्ञानाचं जे काही ज्ञान आहे, ते जे मी साधना केलेली आहे ते मी वाया जात नाही, ते तसंच. त्याचं कारण शास्त्राने दिलंय, पंचदशीमध्ये स्वामी विद्यारण्यांनी ते दिलेलं आहे. ते सांगतात की आत्मज्ञानापेक्षा दुसरं कुठलंही श्रेष्ठ ज्ञान नाही. जर ज्ञान जर असेल आणि ते जर इरेज व्हायचं असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ ज्ञान मी घेतलं तर आधीचं ज्ञान इरेज होऊ शकतं. म्हणजे दुसरीतलं जे ज्ञान आहे ते ज्ञान घेतल्यानंतर पहिलं ज्ञान इरेज होतं आणि दुसरीतलं ज्ञान मी घेतो. ती चौथीत गेल्यानंतर आधीचं ज्ञान इरेज होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे थोडक्यात जरी मी 1+1=2 असेल, जरी मी तेच शिकलेलो असेल तरी त्याच्यापेक्षा जास्त पुढचं ज्ञान मला मिळतं, कारण पुढचं ज्ञान अजून आधीच्या ज्ञानापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून मी आधीचं ज्ञान विसरतो आणि दुसरं ज्ञान घेतो. पण आत्मज्ञानाच्या पेक्षा दुसरं कुठलंही ज्ञान श्रेष्ठ नसल्यामुळे आत्मज्ञान आम्ही कधीही विसरू शकत नाही. म्हणून आम्ही वेगवेगळ्या शरीरात जरी गेलो, वेगवेगळे जन्म जरी घेतले, तरी सुद्धा आत्मज्ञान हे कधीही आम्ही विसरू शकत नाही. म्हणून आम्ही दुसऱ्या शरीरामध्ये गेल्यानंतर आम्ही वी डोंट स्टार्ट फ्रॉम द एबीसीडी. ज्या आम्ही इयत्तेत म्हणजे परमार्थाच्या दृष्टीनं, अध्यात्माच्या दृष्टीनं ज्या इयत्तेमध्ये आम्ही आहे त्याच इयत्तेपासून आम्ही पुढे सुरुवात. आणि ह्याची सुद्धा बरीच उदाहरणं आहेत. म्हणजे माऊलींना का इतक्या लवकर ज्ञानेश्वरी लिहावीशी वाटली किंवा त्यांना आत्मज्ञान झालं, याचं कारण असं आहे की त्यांना पूर्वजन्मीचं हे आहे. असं हे बेसिकली सगळं वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला वेगवेगळे उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की साधकांनी कधीही या शास्त्राबद्दल शंका घेऊ नये, साधनेमध्ये टाळाटाळ करू नये. की कधी आम्हाला, कारण काय बऱ्याच वेळेला काय होतं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमुळे किंवा काही दिवस केल्यानंतर आम्हाला असं वाटायची शक्यता आहे की अरे कशासाठी करतोय मी, म्हणजे मी धड इकडेही नाही धड तिकडे नाही, मी तर शंकूच आहे, मध्येच आहे, मग कशाला सोडून देऊ हे सगळं. म्हणून हे असं होऊ नये,
ह्याच्यामध्ये थोडंसं एक बाबा एक धीरोदात्तपणा यावा, ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स यावा, आपल्यामध्ये साधनेमध्ये कॉन्फिडन्स यावा, आपल्या शास्त्रामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आत्मविश्वास यावा आणि अतिशय शांतपणाने, धैर्याने, टाळाटाळ न करता दररोज उत्साहाने मनापासून साधना करत राहावं, की एक दिवस असा येईल की त्या दिवशी मला ती अवस्था प्राप्त होईल, ती अवस्था की जी निरतिशय आनंद अवस्था आहे ती प्राप्त होईल. आणि त्यासाठीच समर्थांनी हा समाज दिलेला आहे की असं आम्हाला कुणालाही वाटवू नये की ते फार मोठे होते आणि आम्ही खूप कमी आहे. त्यांना मिळालं कारण ते काय बाबा असेच होते आणि आम्ही काय बाबा असे आहोत, आम्ही काय ढ आहोत, आम्ही काय मंद आहोत, असं आम्हाला वाटता कामा नये. आम्हाला सुद्धा तो आत्मविश्वास व्हावा की आम्ही सुद्धा, कारण इथं शास्त्रामध्ये कधीही कोणीही असा मंद बुद्धीचा नाही किंवा कोणीही कुशाग्र बुद्धीचा नाही. तू जसा आहेस तसा आहेस, तू जिथं आहेस त्या लेवलनी, त्या अवस्थेने तू करत राहा, तू तिथं शेवटपर्यंत पोहोचशील. याच्यात कुठलीही शंका नाही, की शंका घेऊ नये. या पद्धतीने हा समाज आम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे की आमच्या मनामध्ये की भिऊ नकोस, हे सामर्थ्य शास्त्राचं सामर्थ्य आहे, हे वेदांचं सामर्थ्य तुझ्या पाठीमाग आहे. हे सामर्थ्य हे समर्थाचं म्हणजे प्रभू श्रीरामाचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आम्हाला पाठीमाग असल्यामुळं आम्हाला घाबरण्याचं कारण नाही, शंका घेण्याचं कारण नाही. कुणीही काही जरी म्हणलं तरीही आम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. आम्ही जी साधना आम्हाला जी सांगितलेली आहे ती आम्ही करत राहणे आणि म्हणजे जसं शबरीने की एक दिवस का होईना कधीतरी मला श्रीरामाची भेट होईल. कधी होईल माहिती नाही, आज होईल उद्या होईल माहिती नाही, पण कधीतरी होणार. हा जो एक प्रचंड दुर्दम्य आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासानेच ती दररोज अक्षरशः की आज जर प्रभू श्रीराम जर मला आले आणि भेटले तर मला आज फुलं घातली पाहिजे, त्यांचं बोरं ठेवली पाहिजेत. म्हणजे त्याच तन्मयतेनं त्याच्यामध्ये मेकॅनिकल नाही. म्हणून आमचं बऱ्याच वेळा काय होतं की आज काय बाबा ठरवलंय 10 माळ्या करायच्यात, आपल्या 10 माळ्या करायच्या, आपल्या करून टाकायच्या. तसं नाहीये. साधनेचा पण दोष आहे की साधनेमध्ये आम्ही ज्याला रेग्युलर करतो त्याच्यामध्ये मेकॅनिकलपणा येतो. त्यामुळे ते न होता अतिशय उत्साहाने, अतिशय मनापासून, जसं काही माझं आराध्य माझ्या शेजारी बसलेलं आहे साधनेला आणि ते माझ्याकडे आम्ही दोघं जण साधना करतो आहोत, अशा पद्धतीने जर आम्ही साधना केली तर त्या साधनेमध्ये अतिशय मोठं सामर्थ्य आम्हाला मिळू शकतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये असं या सगळ्या समासाचा समरी आहे. आज आता आपण इथे सांगितलंय ना, म्हणून मुका असला तरी मुक्त होईल. त्यांनी शेवटी इतकंच सांगितलंय ना, बघा ना, स्वपणा सोडलात तुमचा की तुम्ही मुका असलात तरी मुक्त आहात. आणि सुरुवातीलाही त्यांनी सांगितले की श्लोकाच्या अर्धा नाही जाऊ दे, एका शब्दात सुद्धा श्लोकाच्या इतकं समर्थ आहे की त्यामुळे तू शांत आणि निर्दोष होशील. आणि हे सगळं श्रीरामाचं आणि समर्थांचं सामर्थ्य आहे हे सुरुवातीलाच सांगितलंय त्यांनी. म्हणजे पुढे अभ्यास करावा ह्या मुलांनी, म्हणजे आपल्यासारख्यांनी, की हे काही अवघड नाहीये. हे त्यांनी म्हणजे लहान मुलासारखं किती छान समजून दिले ना, हे फार छान. आता याच्या पुढची गोष्ट, आम्हाला असं वाटतं की आम्ही साधना करतो. भगवंत म्हणतो, समर्थ म्हणतात की अरे तू साधना करतो हा सुद्धा तुझा अहंकार आहे. अरे मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. अरे मी साधना करतो, तू साधना करणारा कोण? बरोबर आहे. तू स्वतःला समजतोस कोण? हा अभिमान सुद्धा साधकाला अडचणीत आणू शकतो. मग तो काय करायला पाहिजे की मी फक्त, कारण का की प्रत्येक कृपा, प्रत्येक बेसिकली जे आहे ते समर्थ किंवा आम्हाला प्रभू श्रीराम करणार. साधना सुद्धा करण्यासाठी सामर्थ्य तोच देतोय, तोच आमच्याकडून करून घेतोय. हा आत्मविश्वास सदैव आमच्या मनामध्ये जागृत असला पाहिजे. म्हणजे आम्हाला संत म्हणतात, माऊली म्हणतात की अरे तो इतका सामर्थ्यवान आहे की झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. कारण का की तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्व व्यापी आहे. आणि जर तो असा असेल तर तुम्ही आम्ही काय, तुम्ही आम्ही म्हणजे एक छोटेसे डॉट आहे, डॉट. त्यामुळं मी काय करतो ह्याच्यावर माझं सामर्थ्य नाहीच. मी जे करतो आहे मी फक्त तुझ्या चरणामध्ये आहे, तू फक्त माझ्याकडून तू करून घेतोयस, याच्या व्यतिरिक्त बाकी कुठलाही काहीही भाव नाही. अशा भावानी आम्ही साधना करणे म्हणजेच त्या एकरूपत्वाच्या भावनेनी साधना करणे हेच साधकाचं पुरुषार्थ आहे, परमकर्तव्य आहे, बाकी काहीच नाही.
आज आता आपण इथे थांबूया. मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज करतो.